नमस्कार मंडळी. आपल्या आठवणी एक कोलाज या आपल्या दर महिन्याच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. हा एप्रिलचा महिना आहे. जसा एप्रिलचा महिना आला की आपल्याला आंब्याच्या मधुर आठवणी येतात, तसेच त्याच्या मधुर गाण्याने आपल्याला कॉलेज पासून आजपर्यंत ही आपण साथ दिलेली आहे. सर राहुल महाजन आज आपल्या सोबत आहे आणि तर आज आपण राहुलचा प्रवास समजून घेऊया. म्हणजे आता कार्यक्रम आपल्याला बरेच महिने झाल्यामुळे पुन्हा एकदा कार्यक्रमाची रूपरेषा वगैरे सांगायची गरज तशी नाहीये, पण जे नवीन आहेत त्यांच्यासाठी की हा कार्यक्रम म्हणजे एक आपला अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर तो सध्या काय करतो किंवा ती सध्या काय करते अशा याच्यावर हा बेतलेला आहे. तर त्याच्यातून आपण हा जो ग्रुप आहे VIT फिरोदियावाला, हा ग्रुप असा आहे की ज्याच्यामध्ये साधारण 45 असे कलाकार आहेत की जे इंजिनिअरिंग करत असताना इंजिनिअरिंग शिवाय बाकीचं त्यांनी काही बरंच काही केले होते. त्यातलं फिरोदिया करंडक स्पर्धा आणि पुरुषोत्तम करंडक स्पर्धा या मुख्य आहे. ऑब्व्हियसली जे संगीत क्षेत्रात होतं त्यांनी कल्याणी करंडक मध्ये संस्था स्पर्धा ते केलेलं आहे, इनसिंगच्या स्पर्धा केलेल्या आहेत. तर त्यामुळे सगळेजण काही ना काही कारणाने स्टेजशी जोडलेले आहेत आणि या सगळ्या लोकांचा हा असा ग्रुप आहे. आणि कॉलेज नंतर आजपर्यंत आपण आता काय काय केलं, साधारण या गोष्टीला ते 25 एक वर्ष होत आली आता बऱ्याच जणांना कॉलेज सोडून. त्यामुळे हे एक प्रकारची उजळणी आहे आणि एक प्रकारे पुन्हा एकदा आपला एक नॉस्टॅल्जिक आठवणी आणि कोण कोण सध्या काय करतं किंवा कलेचं क्षेत्र जरी सोडलं तरी लौकिक क्षेत्रात सुद्धा प्रत्येक जण म्हणजे खरं तर मला सांगायला खूप अभिमान वाटतो. 45 सगळेचे सगळे जण आपापल्या क्षेत्रामध्ये आपापल्या कार्यामध्ये एक चांगल्या रिस्पेक्टेबल पोझिशनला आज आहे. आणि याच्या सगळ्याच्या मागे कुठे ना कुठेतरी आपण जी एक्स्ट्रा करिक्युलर या नावाखाली जी काय म्हणता येईल त्याला आता की जे आपण उद्योग केले कॉलेजमध्ये असं नाही, त्याचा कुठे ना कुठेतरी सहभाग आहे आणि त्याचाही आपण थोडासा असं शोध घेतोय. आणि बऱ्याच जणांशी बोलताना आपल्याला ते जाणवतं की फिरोदिया करताना किंवा पुरुषोत्तम करताना जे केलं त्याचा कसा उपयोग होतो. तर हे झालं थोडक्यात जे लोक आज पहिल्यांदा जॉईन करतील त्यांच्यासाठी. आणि आज आपण आता सुरू करूया. तर राहुल महाजन आपला गायक, पुरुषोत्तम मधला कलाकार, इनसिंग मधला मल्टीटास्किंग कलाकार किंवा आपण कॉलेजमध्ये असताना जो प्रोफेशनल शोज करायचा असा एक सुंदर गायक कलाकार आपल्यासोबत आहे. तर मी राहुलला विनंती करेल की तू पहिले एक 10-12 मिनिटं तू तुझा प्रवास जर आम्हाला सगळ्यांना सांगितलास तर एक चांगली उजळणी होईल आणि मग त्यातून आपण पुढच्या गप्पा सुरू करू. शुअर. धन्यवाद. कधी आता या कॉलवरती जे लोक आहेत त्यातला राहुल सोडला तर सगळे तुम्ही मला 1 किंवा 2 वर्ष कदाचित 3 वर्ष ज्युनियर, त्यामुळं थोडीशी मी उजळणी करताना 90 सालापासून करतो. 90 साली मी VIT ला डिप्लोमा करून डायरेक्ट सेकंड इयरला जॉईन केलं. डिप्लोमा माझा मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये होता. ऑब्व्हियसली डिग्री मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये करण्याची इच्छा होती, पण खरं सांगायचं तर ऍडमिशन मिळाली नाही डायरेक्ट सेकंड इयरला त्या कोर्सला आणि इंडस्ट्रियल इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतली मी 90 साली. 90 ते 93 हा माझा कालावधी होता VIT मध्ये. आणि ऑब्व्हियसली त्याच्या पूर्वीपासूनच थोडासा स्टेजशी निगडीत होतो. त्यामुळे कॉलेजला आल्यानंतर जेव्हा कॉलेजचं गॅदरिंग आलं किंवा पुरुषोत्तम आलं किंवा फिरोदिया आलं, तेव्हा ऑब्व्हियसली काय म्हणतात ना की म्हणजे एक ज्यांना एक आवड असते किंवा जे एक काय म्हणतात समविचारी लोक जसे नेहमी एकत्र येतात, तसं ऑब्व्हियसली तुम्ही म्हणजे मी शोधायला लागलो की अरे कोण आहे या कॉलेजमध्ये जे असं करतंय वगैरे. आणि त्याच्यातून मग ती सुरुवात झाली. त्याच्यातून ह्या ग्रुप मधल्या बऱ्याच लोकांच्या ओळखी झाल्या, बऱ्याच लोकांची नाती जोडली गेली. ते आजपर्यंत आज ताग्यात आहेत, हे फार महत्वाचं आहे. आणि त्याच्यातले आणि दॅट इज हाऊ इट स्टार्टेड. आणि 93 साली थोडंसं मी अगोदर प्रोफेशनल सांगतो आणि देन आपण कॉलेजच्या गप्पा, कॉलेजची उजळणी, वेगवेगळ्या आपण ज्या स्पर्धा केल्या त्याच्याबद्दल बोलूयातच. पण 93 साली मी 29 जूनला शेवटची वायवा दिली. मला अजूनही आठवत आहे, 29 जूनला मी शेवटची वायवा दिली. आणि तत्पूर्वीच महिंद्रा अँड महिंद्रा मध्ये माझं कॅम्पस सिलेक्शन झालं होतं ऑलरेडी.
आणि नाशिक प्लांट करता इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटमध्ये. त्यामुळं मी 93 साली 29 जूनला शेवटची वायवा दिली आणि इव्हन बिफोर द रिझल्ट वर डिक्लेअर्ड 30 जूनला मी पुण्याहून नाशिकला शिफ्ट झालो आणि 1 जुलैला मी महिंद्रा अँड महिंद्रा नाशिकला जॉईन केलं ऍज प्री ग्रॅज्युएट ट्रेनिंग. त्याच्यानंतर कालांतराने निकाल लागला बी झालो, मग तो प्री ग्रॅज्युएट ट्रेनिंगचा ग्रॅज्युएट ट्रेनिंग मध्ये कन्वर्ट झालो आणि ते झाल्यानंतर मी जवळजवळ टोटल 12 वर्ष महिंद्रामध्ये काढली. 1993 टू 2005 वेगवेगळ्या रोल्स मध्ये होतो. सुरुवातीला इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग फंक्शन, म्हणजे ज्याच्यात आपण कॉलेजमध्ये जे टिपिकली मोशन स्टडी, वर्क स्टडी, लेआउट्स, मटेरियल हँडलिंग सिस्टेम्स आणि ह्या सगळ्या गोष्टी शिकलो होतो. त्याचा भरपूर वापर करून खूप काही काम केलं त्या एरियामध्ये. 97 साली महिंद्रा 98 साली साधारण महिंद्रा अँड महिंद्रामध्ये एसएपी इम्प्लिमेंटेशन होत होतं आणि मी तोपर्यंत सेटल झालेलो होतो माझ्या डिपार्टमेंटमध्ये आणि मी जी काही कामं करत होतो मी त्या दृष्टीने आय वॉज सिलेक्टेड, म्हणजे माझं सिलेक्शन झालं कोअर टीम मेंबर म्हणून फॉर पीपी आणि एसडी मॉड्यूल आणि दॅट वॉज माय फर्स्ट फेस ऑफ विथ आयटी इन दॅट सेन्स. आणि त्यानंतर मग मी परत इंजिनिअरिंग फंक्शन मध्ये गेलो नाही, आयटी फंक्शन मध्येच राहिलो. तत्पूर्वी एक गोष्ट अशी झाली 95 साली की तेव्हा साधारण 2 वर्ष सर्व्हिस करून झाली होती आणि नाशिकहून माझी 6-1 महिन्यात इगतपुरीला ट्रान्सफर झाली होती आणि समवेअर म्हणजे मला ती असे कायम खुमखुमी होती की आपण पुण्याला परत जावं, ती आपली कर्मभूमी आहे, ती आपली जन्मभूमी, आपण तिथे लहानाचे मोठे झालेलो आहोत. सो 95 साली मी MBA एंट्रन्सची एक्झाम दिली होती पुणे युनिव्हर्सिटीची. त्यावेळी अशी सेंट्रलाइज्ड एक्झाम्स किंवा सेंट्रलाइज्ड एंट्रन्स टेस्ट व्हायच्या नाहीत. तर मी 95 साली पुणे युनिव्हर्सिटीची एक्झाम दिली MBA करताची आणि फॉर्च्युनेटली और अनफॉर्च्युनेटली, म्हणजे मला माहिती नाही आता खरं सांगायचं तर, पण माझं सिलेक्शन पुंबा किंवा सिम्बायसिस करता झालं नाही. मला मार्क्स मिळाले ज्याच्या बेसिसवर मला नाशिकमध्येच ऍडमिशन मिळाली एका कॉलेजला फुल टाइम MBA कोर्स करता. आणि त्यावेळी मला महिंद्रा अँड महिंद्राने खूप साथ दिली. म्हणजे मी परमनंटली त्या 2 वर्ष करता 1995 अकॅडमिक इयर 95-96, 96-97 या 2 वर्षांकरता मी पूर्णपणे सेकंड शिफ्ट घेतली. खूप टफ पिरियड होता तो, पण खूप फायदेशीर झाला मला तो एकंदरीत. नंतर टफ एवढ्या करता की माझा दिवस त्यावेळी सकाळी साधारण 4:45 ला वगैरे सुरू व्हायचा. मी इगतपुरीला राहायचो. इगतपुरी नाशिक साधारण 40 किलोमीटरचं डिस्टन्स आहे. 4:45-5 ला दिवस सुरू व्हायचा. 6 वाजताची मी एसटी बस पकडायचो. 7 वाजता नाशिकला यायचो. 7:30 ते 1 कॉलेज करायचो आणि त्याच्यानंतर कंपनीची बस पकडून 3:30 वाजता डायरेक्ट सेकंड शिफ्टला जायचो प्लांटमध्ये. 3:30 ते रात्री 12 पर्यंत सेकंड शिफ्ट करून 12:15 रूमवर जाऊन क्रॅश करायचो. असं मी 2 वर्ष केलं. पण त्याचा फायदा असा झाला की त्याच्यानंतर जेव्हा एसएपी इम्प्लिमेंटेशन होणार होतं तर दे वर लुकिंग फॉर पीपल हू हॅज रिलिव्हंट एक्सपिरियन्स ऑफ दी प्रोसेसेस अँड हू हॅज इन्क्लिनेशन टुवर्ड्स आयटी. म्हणजे आयटी नाही आलं तरी चालेल, पण प्रोसेसेसचं नॉलेज खूप असणं गरजेचं होतं. आणि आय थिंक दॅट वॉज अ टर्निंग पॉईंट फॉर मी इन माय लाईफ. त्या टीम मध्ये माझं सिलेक्शन झालं. बेसिस MBA वगैरे जे केलं होतं आणि जी 5-1 वर्षाची तोपर्यंत सर्व्हिस झाली होती त्या बेसिसवरती. आणि त्याच्यानंतर मग मी आयटीतच राहिलो आणि पुढे त्याच क्षेत्रात नवीन कंपन्यांमध्ये नवीन पद घेत गेलो आणि आय एम वेअर टुडे आय एम. 2000 साली राहुल, हॅलो, सॉरी, गो अहेड. 2000 साली माझी इगतपुर येऊन प्रॉपर, म्हणजे तोपर्यंत मी 98 ते 2000 मी महिंद्रा इगतपुरीला राहूनच म्हणजे सुपर युजर किंवा पॉवर युजर हा जो कॉन्सेप्ट असतो ते काम करायचो. एंड युजर्सला सपोर्ट, एक लेव्हल 1 सपोर्ट, आपण L1 सपोर्ट ज्याला म्हणतो, आयटी वाल्यांना, प्रेस वगैरेला आयटी वाले आहेत त्यांना सगळ्यांना माहिती आहे, तो करायचो. पण 2000 साली माझ्या त्याच्यात पुढची प्रगती ही झाली की मी
M&Mच्या कॉर्पोरेट IT डिपार्टमेंटला शिफ्ट झालो. मुंबईला आलो नाशिक इथून इगतपुरीहून. आणि त्यांनी वाईडर स्कोप ऑफ IT अजून मला मिळाला. म्हणजे अपार्ट फ्रॉम SAP एक पर्टिक्युलर मॉड्यूलचं काहीतरी सपोर्ट करण्यापेक्षा आणखीन मॉड्यूल्स अपग्रेडचे प्रोजेक्ट केले, इन्फ्रा अपग्रेडचे प्रोजेक्ट केले. सो इट सॉर्ट ऑफ हेल्प मी. म्हणजे माझा जो कंपास होता तो थोडासा वाईडन झाला ओव्हरऑल ITच्या दृष्टीने. 4-4.5 वर्ष काढली मी. त्याच्यानंतर ग्रुप कंपनी महिंद्राची होती, ब्रिसलकोन म्हणून. त्यांच्यातर्फे मला म्हणजे माझी तिकडे ट्रान्सफर झाली प्रॉपरली. ट्रान्सफर इन द सेन्स मला सिन्स इट वॉज अ डिफरंट लिगल एंटिटी आय हॅड टू रिझाइन फ्रॉम M&M अँड जॉईन ब्रिसलकोन. आणि त्याच्यानंतर मी 1 वर्षभर दोह्याला होतो ऑन साईट प्रोजेक्ट करता. सो तो एक इंटरनॅशनल एक्सपोजरचा पण एक एक्सपिरियन्स खूप महत्वाचा होता. 2005 साली एक ऑपॉर्च्युनिटी आली, म्हणजे थोडस इंडिपेंडंट व्हायची, की जेणेकरून ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स या कंपनीत IT हेड ची पोझिशन होती आणि समबडी अप्रोच मी फॉर दॅट आणि अप्लाय केलं, झालं. आणि 2005 ला आय बिकेम ग्लोबल हेड ऑफ IT फॉर ग्लेनमार्क. 2005 to 2010, अर्ली 2005 टू लेट 2010, जवळजवळ 5-5.5 वर्ष मी ग्लेनमार्क मध्ये सर्व्हिस केली आणि आय हेडेड IT फॉर देम ग्लोबली. खूप काम केलं तिकडे पण. म्हणजे IT तर केलंच, इन्फॉर्मेशन सिक्युरिटी सिन्स इट वॉज अ फार्मा कंपनी, इन्फो सिक्युरिटी एरियामध्येही भरपूर काम केलं त्याच्यात. आणि खूप ग्लोब ट्रॉटिंग केलं, खूप फिरलो, जगभर फिरलो. म्हणजे नॉर्थ अमेरिका, साऊथ अमेरिका, युरोप, म्हणजे ईस्टर्न वर्ल्ड फक्त झालं नाही कारण तिकडं ग्लेनमार्कचा विशेष प्रेझेन्स नव्हता. पण वेस्टर्न साइड सगळी जी आहे इंडियाची, आय डोंट थिंक आय लेफ्ट एनी कंट्री दॅट आय डिड नॉट व्हिजिट कामाच्या निमित्ताने. खूप लर्निंग होती. आणि या सगळ्यात म्हणजे वेन यू वर्क विथ इंटरनॅशनल पीपल, त्यांचं कल्चर आणि त्यांच्याबरोबर काम करतानाची जी लर्निंग होती ती खूप महत्वाची होती. 2010 साली परत एक ऑपॉर्च्युनिटी आली आणि त्यावेळी रिअल इस्टेट किंवा इन्फ्रास्ट्रक्चर हे सेगमेंट्स खूप काय म्हणतात म्हणजे केंद्रभागी होते देशाच्या प्रगती करता, सगळ्याच एकंदरीत प्रगती करता ते खूप महत्वाचे होते. सो आणि मला जी ऑपॉर्च्युनिटी आली होती दॅट वॉज फॉर K-Raheja Corp. K-Raheja Corp इज बेटर नोन बाय इट्स ब्रँड दॅन द नेम ऑफ द कंपनी. सो शॉपर स्टॉप किंवा इनऑर्बिट मॉल्स किंवा माइंड स्पेस, कॉमर झोन पुण्यातलं. सो दे आर इसेन्शियली इन टू रिअल इस्टेट, रेसिडेन्शियल एज वेल एज कमर्शियल, मॉल्स, हॉटेल्स आणि स्टोअर्स, डिपार्टमेंटल स्टोअर्स. तर या सगळ्यांचा IT हेड करण्याची ती एक ऑपॉर्च्युनिटी होती. सो मी 7 वर्ष देन आय वर्क विथ दॅट ग्रुप बिफोर शिफ्टिंग टू लोढा. आता 2017 पासून गेली 5 वर्ष मी लोढा ग्रुपमध्ये आहे, अगेन हेडिंग IT हिअर. सो फॉर अन एक्सटर्नल पर्सन इट लुक्स की हा विदिन इंडस्ट्री शिफ्ट झाला, म्हणजे रिअल इस्टेट मध्येच होता K-Raheja मध्ये आणि लोढामध्ये रिअल इस्टेट मध्ये आला. तर फंडामेंटल डिफरन्स इज Rahejaचा प्रॉडक्ट पोर्टफोलिओ जर बघितला तो 80-85% कमर्शियल लिझिंगचा होता. सो इट्स लाईक अन अॅन्युइटी बिझनेस, मोर ऑफ ॲश्युअर्ड कॅश फ्लोज. आणि लोढा इज कम्प्लिटली अ सेल्स ड्रिव्हन ऑर्गनायझेशन. म्हणजे 95% पोर्टफोलिओ हा रेसिडेन्शियलचा असल्यामुळे एव्हरी डे देर नीड्स टू बी सम सेल. आणि त्यामुळे दी कास्केडिंग इफेक्ट दॅट कम्स ऑन टू फंक्शन्स लाईक IT वॉज ह्युमंगस. सो जरी ते विदिन इंडस्ट्री असलं तरी त्या दृष्टीने तो एक खूप महत्वाचा चेंज होता माझ्या दृष्टीने. डिलिव्हरिंग व्हॉट द बिझनेस वॉन्ट्स ऍट द पेस द बिझनेस वॉन्ट्स वॉज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट अँड क्रिटिकल आस्पेक्ट या सगळ्यात. ते करतोय आता गेली 5 वर्ष इथे. खूप IT मध्ये खूप काम केलं. आणि काय होतं ना की IT हे एक क्षेत्र असं आहे की विच इज नॉट स्टॅटिक. म्हणजे आपण आता बोलताना सुद्धा गेल्या 10 मिनिटात कित्येक नवीन गोष्टी IT घडल्या असतील. सो यू नीड टू बी अप्रेज्ड ऑफ व्हॉट इज हॅपनिंग इन द फील्ड and you need to be really thoughtful in terms of applying those technologies to your business requirements. त्यामुळे खूप एजिलिटी ती लागते या क्षेत्रात. आणि
सो एव्हरी डे इज अ न्यू चॅलेंज, एव्हरी डे इज अ न्यू लर्निंग. त्यामुळे आतापर्यंतचा प्रवास एन्जॉय करत आलेलो आहे आयटीतला, वेगवेगळ्या कंपन्यांमधला. धमाल येते आणि असंच चालू आहे. हा माझा सगळा प्रोफेशनल प्रवास झाला. पर्सनल फ्रंट वरती 2000 साली डॉक्टर शिल्पा जोशी हिच्याशी माझं लग्न झालं. नाव शी इज डॉक्टर शिल्पा महाजन आणि शी इज इन टू टीचिंग फ्रॉम 2001. इकडे मुंबईलाच विरार होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजमध्ये ती प्रोफेसर आहे. आणि मला 2 मुलं आहेत. एक माझी मोठी मुलगी राधा महाजन, ही आता सध्या 12वीत आहे, आणि माझा धाकटा मुलगा अर्जुन महाजन, तो सध्या 7वीत आहे. सो ही माझी पर्सनल बॅकग्राऊंड आहे. सो प्रोफेशनल आणि पर्सनल बॅकग्राऊंड तुमच्याशी शेअर केली. वा, फार छान राहुल. आणि आता ऑब्व्हियसली हा तू प्रवास जो सांगितला, हा प्रोफेशनलचा तू सांगितलास, पण ऍज अ कलाकार हा प्रवास पण जरा आढावा घे ना. कलाकार म्हणून हा प्रवास, त्या प्रवासात प्रसन्न एक खूप मोठी गॅप होती. म्हणजे 1993ला आपण बाहेर पडलो, मी बाहेर पडलो VITतून, आणि लाईक आय सेड कॅम्पस इंटरव्ह्यू मधूनच सिलेक्शन झालं होतं. आणि ती सुरुवातीची जी एक उमेदीची वेळ असती प्रत्येकाच्या करिअरमध्ये, तेव्हा एक थोडंसं आपण ज्या मध्यमवर्गीय बॅकग्राऊंड मधून आलेलो असतो ना, तिथे ते ऑब्व्हियसली असं होतं की नाही, म्हणजे ठीक आहे, कॉलेजमध्ये केलं किंवा हाऊस म्हणून आपण केलं, कला म्हणून एक ती त्याच्याकडे बघितलं, पण प्रोफेशन म्हणून जेपर्यंत आपण त्याच्याकडे बघत नसतो तोपर्यंत ते कायम एक दुय्यम स्थान घेत राहते ती कला आपल्या आयुष्यात. आणि माझंही तसंच झालं काहीसं. 93 साली जे पुणे सोडलं त्याच्यानंतर माझी पूर्णपणे गाणं सुटलं होतं इन दॅट सेन्स. अजिबातच काही टच मध्ये नव्हता. पण गेल्या एक 5-6 वर्षात, म्हणजे साधारणपणे 2016-17 पासून पुन्हा एकदा गाण्याशी संबंध आला. आणि ते पण खूप एक इंटरेस्टिंग स्टोरी झाली की माझा मित्र आहे चिंतामणी सोनी म्हणून, तो त्याचे गुरु गाण्यातले चंद्रशेखर गाडगे, आणि चंद्रशेखर गाडगे यांची जी मुलगी होती रश्मी गाडगे, त्यांच्याबरोबर मी कॉलेजला असताना कार्यक्रम करायचो. सो एका कार्यक्रमात आमच्या दोघांची भेट झाली, आणि त्याच्यातनं मग चंद्रशेखर गाडगीळ, रश्मी गाडगीळ असे विषय निघत गेले. आणि मग तेव्हा कळलं की म्हणजे आम्ही दोघंही समवयस्क आहोत, आणि त्यांनी चंद्रशेखर गाडगीळांबरोबर खूप काम केलेलं होतं, आणि मी रश्मीजींबरोबर काम करायचो. त्यामुळं ती ओळख आणखीन दृढ होत गेली. मग त्याच्याबरोबर मी मुंबईत कार्यक्रम करायला लागलो, किंवा रेकॉर्डिंग स्टुडिओ आहे तिथं जायला लागलो, किंवा नवीन काही कॉम्पोजिशन्स मध्ये त्याच्या भाग घ्यायला लागलो. आणि दॅट इज हाऊ गेल्या 5-6 वर्षात पुन्हा एकदा ती गाडी रुळावर आलेली आहे. आणि आता होत असतात म्हणजे काही ना काहीतरी स्वरूपात, छोट्या मोठ्या स्वरूपात, म्हणजे निदान 8-15 दिवस, महिन्याभरात एखादा कार्यक्रम, एखादं छोटंसं रेकॉर्डिंग, असं काही ना काहीतरी चालू असतं. त्यामुळं आता खूप परत एकदा टच मध्ये आलेलो आहे गाण्याच्या. हा, छान. पण राहुल, हा जो म्हणजे तुझा जो डायलेमा होता, माझ्या मते आपल्यापैकी बऱ्याच जणांचा होता हा डायलेमा, आणि आहे सुद्धा. इनफॅक्ट जसं आपल्याला महेश काळेनी पण एकदा त्याच्या इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं की तो डायलेमा त्याला सुद्धा होता. But then he had to take a call. And obviously everybody else, we have taken a call to focus more on the professional career. Correct. So nothing to regret about it. पण त्यातूनही तू गाणं जपून ठेवलं आणि अजूनही चालू ठेवलं, हे महत्वाचं आहे. हो हो, म्हणजे मी चिंतामणीकडं, म्हणजे तो जरी माझा मित्र असला तरी अजून एक शिकतो गाणं त्याच्याकडं. म्हणजे त्याला क्लासिकलची बॅकग्राऊंड देखील आहे. एक दिवस त्याच्याकडे जातो, बसतो, शिकतो. अजूनही मी त्याच्याकडून श्वासोच्छ्वासाची टेक्निक्स किंवा थ्रू किंवा एक्सप्रेशन्स या, आणि खूप शिकायला मिळतं अजूनही. असं या क्षेत्रात असं असताना, म्हणजे जसं मी मगाशी उदाहरण देत होतो की इट इज अन एव्हर इव्हॉल्विंग फील्ड, तसं ही कधीच आपण असं म्हणू शकत नाही. कोणी असं म्हणतो, जो कोणी असा विचार करतो की मला त्या कलेतलं सगळं येतं आता, तर तिथं दॅट इज द एंड ऑफ हिज करिअर इन दॅट सेन्स. जोपर्यंत तुम्ही एखादी, ह्या कलांमध्ये कसं असतं की सम ऑर द अदर न्यू लर्निंग दॅट यू स्टील हॅव.
ती खूप महत्वाची गोष्ट आहे माझ्या दृष्टीने. आपण शिकत राहणं खूप गरजेचं आहे आणि त्याच्यातूनच आपलं प्रगती होत असते किंवा आपल्याला आणखी खूप नवीन नवीन गोष्टी काय काय करायला मिळू शकतात. बरोबर बरोबर. राहुल, जसं मी मगाशी आपल्या प्रस्तावनेत सुद्धा बोललो, तर जी मला मिळालेली माहिती आणि जे मला आठवते त्यावेळेचं, त्याप्रमाणे एक आपण कॉलेजमध्ये असताना सुद्धा तू प्रोफेशनल शोज गाण्याचे करत होतास, म्हणजे ऑर्केस्ट्रामध्ये किंवा त्याच्याबद्दल काय सांगू शकतोस का? त्याच्याबद्दल सांगायचं म्हणजे असं प्रसन्न की माझे वडील फार लवकर गेले होते. म्हणजे मी डिप्लोमाचं माझं फर्स्ट इयर झालं आणि माझे वडील गेले. आणि माझा मोठा भाऊ हा ही इज माय सेकंड फादर. तर कसं झालं होतं की तो थर्ड इयर डिप्लोमाला होता आणि मी फर्स्ट इयर डिप्लोमाला होतो आणि आम्ही गव्हर्नमेंट क्वार्टर्स मध्ये राहायचो ऑब्व्हियसली एनसीएल ला पुण्याला. तर त्यामुळं त्याला राहायच्या दृष्टीने, म्हणजे आमच्या राहायच्या दृष्टीने त्याला ही हॅड टू टेक अप दॅट जॉब. आणि आईला मिळणारी पेन्शन किंवा त्याचा पगार हा घरात येत होता. पुरेसा नव्हता का, तर असं काही नाही, पुरेसा होता. तो सुखी होतो आम्ही त्याच्यात, जे काय होतं त्याच्यात. पण मला ती जबाबदारी कुठेतरी तेव्हापासून होती की नाही, म्हणजे आणि त्यात मी प्रायव्हेट कॉलेजला गेलो. म्हणजे माझ्या भावाने मला त्यावेळी सांगितलं की तुझं शिक्षण चालू आहे तर तू कंटिन्यू ठेव, डिग्री कर. त्यांनी ब्रेक घेतला स्वतःने माझ्यासाठी आणि त्यांनी नंतर वाडियतनंच पार्ट टाइम डिग्री केली. पण फॉर मी त्यामुळे कुठेतरी ती एक जबाबदारी होती किंवा ते दिसत होतं की घरात की अरे मोठा भाऊ कमवतो, आईची पेन्शन आहे आणि आपण प्रायव्हेट कॉलेजला ऍडमिशन घेतलेली आणि त्यावेळी 10,000 11,000 रुपये या फीस. आता आपल्याला काही वाटत नाही, प्रॉब्लेमली आपण एखाद्या रेस्टॉरंटला संध्याकाळी जातो आणि तेवढं बिल येतं आपलं. पण त्यावेळी 10,000 11,000 रुपये हे सुद्धा खूप होते आणि एस्पेशली या बॅकग्राऊंड वरती तर ते जास्त असायचे. त्यामुळं हे जे मी काही प्रोफेशनल शो करायचो त्याच्यात म्हणजे गाण्याशी निगडीत राहणं हा एक जरी भाग होता तरी अर्थार्जन हाही भाग तेवढाच होता. आणि हे मी म्हणजे कबूल करायला मला काही वाटत नाही या बाबतीत देखील की इट वॉज द नीड ऑफ द आवर त्यावेळी आणि मी ते केलं त्या दृष्टीने. आणि खूप केलं, म्हणजे मी कॉलेजला असल्यामुळे अर्थात जास्त दौरे वगैरे करू शकायचो नाही. त्यामुळे मी कोणाशी असं प्रोफेशनली अटॅच राहिलो नाही कुठल्या ग्रुपशी कधीच. पण हे पुण्यात त्यावेळी रिप्लेसमेंट आर्टिस्ट म्हणून कोण जर हवा असेल ते पहिलं नाव माझ्या डोक्यात यायचं लोकांच्या. कारण म्हणजे आज अरे हा नाहीये, मग कोणतरी गायक पाहिजे, मग कोणाला तरी पकडून आणायचं. तर चला राहुल असेल. मी मोहन भंडेचे एंटरटेनर्स केलं, मी मेलडी मेकर्सचे शो केले, मी प्रमिलाताई दातारांबरोबर सुनहरी यादी केलं, मी रश्मी गाडगी बरोबर रश्मी ऑर्केस्ट्रा केला, मी सुबोध चांदवडकरचं सरगम केले. कुठलाही असा ग्रुप नव्हता ज्यांचे मी शो केले नाहीत. मी त्यांचे सगळे शो करायचो असं नाही, कारण मला दौरा करायला यायचं नाहीत कॉलेजच्या मुळे. त्यामुळे मी असं एक त्या ग्रुपला अटॅच आहे आणि त्यांचे शो करतोय असं नव्हतं. त्यामुळे सगळ्या शो मध्ये असायचो असं नाही, पण जे काय करायचो ते करायचो. आणि त्यातनं एक मग आपला परममित्र अविनाश चंद्रचूडनी एक यंगस्टर्स नावाचा ग्रुप फॉर्म केला होता. मला माहिती नाही मला या सगळ्या स्टोरीज माहिती. मला माहिती आहे यंगस्टार, मला आठवत आहे, पण आता मला त्याची आठवण फार वेग आहे. पण तुझ्याकडनं ऐकायला आवडेल. आता यंगस्टर्स अविनाशनी सुरू केला होता आणि नितीन, अविनाशचा मोठा भाऊ नितीन, तो मला 2 वर्ष सिनियर होता. म्हणजे अविनाशला मला वाटतं 4 वर्ष. आणि नितीन आपल्याच कॉलेजला इलेक्ट्रॉनिक्सला होता. आणि नितीन पण म्हणजे सॉलिड माणूस आणि आपल्यासारखाच किडेकरी. त्यामुळे त्यांनी, मला आठवतंय नितीननी ना घरी मिक्सर असेंबल केला होता तेव्हा. आणि आम्ही त्या मुरलीधर खानावळ, पुण्या मुरलीधराच्या मंदिरापाशी एक गोडाऊन होतं तिथं आम्ही तिथं त्या गोडाऊन मध्ये प्रॅक्टिस करायचो. आपल्यातले आपला मित्र अश्विन होता त्या ग्रुपमध्ये. आपला आमऱ्या असायचा नितीन बरोबर काम करायचा टेक्निकल साईडला. सो असाच तो ग्रुप छान होता आणि आम्ही त्याचे पण भरपूर शोज केलो आम्ही. एस्पेशली गणपतीत वगैरे त्याचे खूप कार्यक्रम करायचो किंवा बाकीच्या वेळी सुद्धा कॉलेजच्या गॅदरिंगचे वगैरे पण आम्ही तेव्हा अविनाशचे खूप कार्यक्रम केलेले आहेत यंगस्टर्सचे. तर
आणि यंगस्टर्सचे शोज म्हणजे काय एक एक अनुभव होते त्याच्यात सुद्धा. म्हणजे पाण्याच्या टाकीवरती वरती तर असे मिळून तिथे तिथं ते शो केलेले असे पण मजा यायची. पण त्याच्यात पण एन्जॉय केला आम्ही त्याच्यात देखील. बरं, पण राहुल, तू मगाशी बोलता बोलता म्हणजे मला थोडस असं तुझ्या बोलण्यामध्ये थोडासा न्यूनगंडाचा भाव जाणवला. तर तसं जर असेल म्हणजे अर्थात माझं आकलन जर चुकीचं असेल तर उत्तमच आहे, पण तसं असेल तर तू बिलकुल तसं वाटून घेऊ नकोस. कारण नाही कोणता कॉलेजमध्ये कशाच्या बाबतीत असताना म्हणतोस तू ही प्रसन्न? मोठी मोठी की तू स्टेज शो केलेस पैसे मिळवण्यासाठी. तर नाही न्यूनगंड नाही, मला अभिमान आहे त्या गोष्टीचा. हा, मी तेच म्हणायचोय, कारण त्या गोष्टीचा अभिमान आहे. त्या वयामध्ये तू ही जी नावं घेतलीस या लोकांसोबत स्टेज शो करणं लाईव्ह आणि प्रोफेशनल, इट्स नॉट अ जोक ॲट ऑल. म्हणजे त्यावेळेच पब्लिक सुद्धा चांगल्यापैकी रसिक होते पुण्यातले लोक. त्यामुळे कुठलाही ऑर्केस्ट्रावाले रिस्क घेऊन एवढ्या नवोदित कलाकाराला घेणार हे शक्यता कमी होती. म्हणजे त्याच्यात ऑब्व्हियसली म्हणजे तुझी ह्युमिलिटी एज वेल एज तुझ्या कलेचा दर्जा हे दोन्ही त्यातनं दिसतं. त्यामुळे ते उत्तमच आहे, त्यात काहीच वाद नाही. प्रसन्न, मला थोडंसं ऍड करावं असं वाटेल याच्यामध्ये. कारण काय मी बोल ना, तू यंगस्टरचा खूप मेंबर होतास. हा चक्रदेव आलेले आहेत का? हो 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 हो. माझ्या दृष्टीने राहुल चा एक जो इम्पॉर्टंट जो गुण होता, म्हणजे ज्याला मी कायम क्रेडिट देतो, की तो ऑन स्टेज जरी असला तरी तो बॅकस्टेजच्या लोकांची तेवढीच काळजी करायचा. कारण काय आम्ही सिस्टीम लावायचो, सिस्टीम काढताना सुद्धा लावताना सुद्धा अरे आमऱ्या काही मदत पाहिजे का, हा जो एक टोन असायचा. आणि जो म्हणजे डेफिनेटली ते फार इम्पॉर्टंट होतं. आणि दुसरं जे कायम मला जाणवायचं की स्टेजवरती असणारा राहुल महाजन आणि स्टेजवरून खाली उतरल्यानंतरचा राहुल महाजन यांच्यामध्ये आमूलाग्र बदल व्हायचा. म्हणजे राहुल महाजन स्टेजवरती जेवढा दंगा करायचा तेवढा तो खाली आल्यानंतर नसायचा. त्याचं काय गुपित होतं ते काय मला अजूनपर्यंत कळलेलं नाहीये. बरोबर. आणि राहुल महाजन कविता करायचे, राहुल महाजन शेर लिहायचे, उत्तम काहीतरी वेगळं वाचन करून निवेदनात भाग आणायचे. एक वेगळं रसायन होतं. म्हणजे स्टेजवरचं जे रसायन आहे ते कम्प्लिटली वेगळं होतं. आणि मला एक राहुल तू याचं उत्तर देण्याच्या आधी मला एक छोटीशी आठवण ऍड करायची होती. जेव्हा माझ्या मनात राहुल महाजन हा ती क्लिक झाली आणि तो कायमस्वरूपी मित्र म्हणून ऍड झाला, ते म्हणजे आपला पुरुषोत्तमचा शो होता. तुम्ही लोक बीला होतात. योगीदा आणि कोम्याचं ते दोघांचं नाटक होतं, ते आणि काय ते होतं ते. तर त्याच्यात तू त्यात रामागडी काय काय होतं तुम्हाला आठवत नाही नाव आता त्याचं तू काम करत होतास. आणि त्यावेळेला तुझ्या ड्रेपरीमध्ये कुर्ता आला होता, तो नवा होता वाटतं. तू आणला होतास का कोणी आणला? आणि राहुल का पमे दोघं काहीतरी म्हटलं, अरे तू घरातल्या नोकराचं काम करतो, असं पांढरा शुभ्र कुर्ता घालून कसं काय करशील? तर असं तो कदाचित ते मजेत म्हटलं गेलं होतं. पण तू लगेच तो कुर्ता घेतला, त्याच्याने स्टेज पुसलं होतं. मला आठवतंय हा सीन, की तो मळकाव दिसला पाहिजे किंवा चुरगळलेला दिसला पाहिजे म्हणून. हो खरंच ऑन द स्पॉट मळवला होता. खरंय. That is an amazing story. That is indeed. देऊ शकतोस. नाही सो चक्र अमरच्या ह्याला उत्तर म्हणजे नाही, म्हणजे मदत करायची हा हेतू असायचाच. कारण सगळेच तेव्हा नवशिके होतो, सगळेच जण एकत्र येऊन काहीतरी करण्याचा प्रयत्न करत होतो. आणि ऑब्व्हियसली दुसरा त्याच्यात हा की काहीतरी शिकायला मिळेल. चक्राकडे जाऊन स्पीकर, आज 4 स्पीकर उचलायला सांगेल, उद्या काहीतरी सांगेल की हे कनेक्शन करू, परवा काहीतरी सांगेल की लाईट बघ कसा चालतो. सो काहीतरी त्याच्यातून शिकायला मिळेल, हा एक भाग असायचा ऑब्व्हियसली. आणि त्यांनी जो दुसरा मुद्दा घेतला होता तो म्हणजे लिखाणाचा किंवा कवितेचा, तो प्रांत नाही जमला. म्हणजे तो प्रयत्न केला, इच्छा खूप होती, पण ते नाही जमलं. फक्त कसं होतं की यंगस्टर्सला मी निवेदन करायचो आणि लाईफ वॉज नॉट ॲज सिम्पल ॲज इट इज टुडे, की आज तुला एखादं समजा निवेदन करायचं आणि त्याचं स्क्रिप्ट तयार करायचं आहे, तर यू गुगल दॅट सॉन्ग किंवा यू गुगल दॅट मूवी और यू गुगल दॅट आर्टिस्ट अँड यू विल गेट टन्स ऑफ इन्फॉर्मेशन, की त्या गाण्याबद्दल त्याचे काही
किस्से झालेले असतील, गोष्टी झालेल्या असतील, त्याचा गायकाच्या काही गोष्टी असतील, त्या खूप मिळतात. तर त्यावेळी त्या एवढ्या सहजासहजी मिळायच्या नाहीत. त्याच्याकरता खूप वाचन करायला लागायचं, त्याच्याकरता खूप रिसर्च करायला लागायचा. तर आता काही नाही की ते प्रत्येक वेळी करायला लागायचं. म्हणजे यंगस्टर्सला म्हण किंवा कुठे म्हण की ही एक आपल्याकडे असतं ना एक साधारण 30, 40, 50 गाण्यांची आपली तयारी असायची एक ग्रुप म्हणून. तर त्या एकदा त्याच्यावरती करून ठेवलं काम की ते मग पुढे कायमच उपयोगी पडायचं. आणि हे जे मी बाहेरचे तेव्हा काही शोज करायचो, त्याच्यात काही ऐकायचो, तिथले जे प्रोफेशनल निवेदक सांगायचे ते, तर त्या गोष्टी सगळ्यात गुंफायचो आणि त्यात थोडंसं इंटरेस्टिंग करण्याचा प्रयत्न करायचो, एवढंच ते. पण हा म्हणजे मला ही आवड होतीच. म्हणजे मला अजूनही आठवतंय की नितीननी पहिला जेव्हा मिक्सर असेंबल केला होता तेव्हा तो अमेझिंग होतं ते काम. म्हणजे त्याचं, आणि मला सगळ्या तुला आठवतंय का त्यांनी ऑइल पेंट मारला होता त्याला एक स्काय ब्लू कलरचा त्या ह्याला, इफ आय रिमेंबर करेक्टली. येस येस येस, तो मिक्सर नितीननी बनवला होता ना, आणि अत्यंत सोप्या साध्या मटेरियल्स वापरून त्यांनी तो मिक्सर बनवला. त्याला स्काय ब्लू कलरचा ऑइल पेंट मारलेला होता त्या मिक्सरला. आजची मिक्सर जे आपण बघतो ते असे खूप सॉफिस्टिकेटेड वाटतात, त्यामध्ये हा काहीच नव्हता. आणि आय थिंक 8 चॅनलचा किंवा 12 चॅनलचा वगैरे तो मिक्सर असेल, आणि त्या मिक्सरवरती आम्ही कार्यक्रम करायचो त्यावेळी, आणि ते सुपरहिट करायचो. ऍज अ इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर मला आजही भीती वाटेल मिक्सर सारख्या गोष्टीला हात लावायला. खरं नंतर तो प्रवास मलाही आठवतोय. आणि ते नंतर त्यांनी मग फेंडरचं मिक्सर आणलं आणि मग तो त्याचे ते 2 रेट्स पण लावायचा, ते पण आठवत. कनेक्टिंग बॅक टू युअर सिंगिंग, तुला पहिली जाणीव कधी झाली की आपण गाऊ शकतो, किंवा कधीपासून तू असा बोल्डली गायला लागलास? की बाकी काय असतं, घरात कोणी म्हणजे त्या काळात ऍटलीस्ट, आता नाही, कोणी पाहुणे आले की असायचंच आमचा मुलगा गातो, किंवा असं सगळ्यांच्याच घरी असायचं. मग काही नसेल तर आमचा मुलगा रामरक्षा पण येते, असं पण असायचं. सो असं तुला स्वतःला कधी जाणवलं की हा मी गाऊ शकतो? ही जाणीव शाळेत झाली होती राहुल. पहिली तुला आठवत असेल तर मी सहावीत असताना वगैरे टाळ बोले चिपळीला नावाचा अभंग म्हटला होता मी. आणि तेव्हापासूनच असे, म्हणजे आता महेश जसा आहे आपल्या ग्रुपमध्ये किंवा अविनाश जसे आहे, तसं शाळेत असताना आनंद भाटे, पंडित आनंद भाटे आणि पंडित संजीव अभ्यंकर हे दोघं मला 1 वर्ष सिनियर. आणि आमच्या शाळेत असं म्हणजे त्यांच्या बरोबर गायला मिळतंय, त्यावेळी अर्थात ते मोठे नव्हते, पण त्यांच्या बरोबर गायला मिळतंय वगैरे, किंवा त्यांच्या बरोबर गायला कोणी तयार नसायचं. तर मी 5वीत असताना एक कोरस मध्ये गायलो. आणि आपले पुरे सरांनी ते ट्रॅक केलं होतं, आणि मला त्यांनी 6वीत मला सांगितलं की तू एक इंडिव्हिज्युअल अभंग म्हण यावेळी. तेव्हा काय असे पिक्चरची गाणी वगैरे म्हणण्याची प्रथा नव्हती शाळेत, त्यामुळे अभंग म्हण असं आलं. आणि मग तेव्हा मी 6वीत पहिल्यांदा टाळ बोले चिपळीला हा अभंग म्हटला होता स्टेजवर, एकट्याने, सोलो परफॉर्मन्स. आणि तिथून ती सुरुवात झाली होती. तिथून ती कुठेतरी जाणीव आली होती की आहे आपल्यात हे अंग थोडंसं, आणि आपण त्याचा विकास करावा असं. आणि मग प्रत्येक गॅदरिंग गाजवत गेलास का? आणि मग प्रत्येक गॅदरिंगला मग गाणं म्हणत गेलो. गाजवत गेलो की नाही माहिती नाही, गाणं म्हणत गेलो. माझं पहिलं हिट गॅदरिंग वाडिया कॉलेजचं होतं हे मला आठवतंय. आणि त्यातलं पहिलं हिट गाणं पापा कहते बडा नाम करेगा त्यावेळेचं. अच्छा अच्छा. हा, त्या आठवणी म्हणजे आता तुम्ही वाडियातल्या आठवणी तुमच्याबरोबर इथे सांगून तुम्हाला त्या अप्रिशिएट कदाचित होणार नाही, पण दोज वर सम व्हेरी गोल्डन डेज. आणि तिथून म्हणजे माझी प्रोफेशनल गायची सुरुवातही तिथून कशी झाली तेही सांगतो थोडस. की जसे आपल्याकडे व्हीआयटी मध्ये वादक कलाकार हे कॉलेजचे असायचे मोस्ट ऑफ दी टाइम्स, आणि मला नाही वाटत आपण कधी प्रोफेशनल कोणाला आणलं कधीही व्हीआयटी गाणं वाजवायला. आमच्याकडे वाडिया कॉलेजला प्रॉब्लेम काय होता जेव्हा मी डिप्लोमा करत होतो तेव्हा, की वादक कलाकार हे कॉलेजचे नसायचे. म्हणजे नव्हतेच कॉलेजमध्ये ज्यांना कोणाला वाद्य वाजवता येत होती असे लोक. त्यामुळं ते जे कलाकार, कॉलेज आम्हाला एक बजेट सँक्शन करायचं आणि त्याच्यातून आम्ही याला बोलवायचो प्रॅक्टिसला किंवा ऍक्च्युली कार्यक्रमाच्या दिवशी, ते सगळे प्रोफेशनल कलाकार. म्हणजे
भंडारींकडे वाजवणारे किंवा प्रमिलाताईंकडे वाजवणारे वगैरे असे सगळे ते कलाकार होते. त्याच्यातून त्या ओळखी झाल्या, त्याच्यातून त्यांनी मला कुठेतरी हेरलं होतं म्हणायला हरकत नाही की अरे हा चांगला गातो मुलगा. मग कुठेतरी त्याच्यातूनच कुणीतरी मला पहिल्यांदा बोलवलं की अरे असा असा एक कार्यक्रम मी करतोस का वगैरे. दॅट इज हाऊ ती प्रोफेशनल जर्नी त्यावेळेची सुरू झाली होती. मग हे गाण्याचा अंग तर आहे हे ठीक आहे, पण मग त्याच्यात काही शिक्षण वगैरे घेतलंस का तू? नाही शिक्षण म्हणजे फॉर्मल शिक्षण कधीच नाही घेतलं. दैवी देणगीच म्हणायची गाण्याची अंगा होतं ते. आणि फॉर्मल शिक्षण गाण्यात कधीच नाही घेतलं. आत्ताच मी जसं सांगितलं जसं थोड्या वेळापूर्वी की आता फॉर्मल असं नाही, पण आठवड्यातून एक दिवस बसतो सरांबरोबर. माझे मित्रच आहेत ते, त्यांच्याबरोबर बसतो किंवा त्यांच्याकडून काही काही टिप्स घेतो, शिकण्याचा प्रयत्न करतो. हे आता सध्या करतोय, पण त्यावेळी असं काही केलं नव्हतं मी. फॉर्मल शिक्षण कधीच नाही घेतलं गाण्याचं. अच्छा. मग जसं म्हणतात की जसं जॉब लागला तुझ्या बाबतीत, तर तू सांगितलं की अगदी एका दिवसातच यू कनेक्टेड टू, आय मीन यू प्रॅक्टिकली शिफ्टेड फ्रॉम वन ट्रॅक टू अनदर ट्रॅक. हो. आणि सबसिक्वेंटली परत तिसरा ट्रॅक MBA चा केला, आणि त्यामुळे मला वाटतं गाणं कुठेतरी सुटून गेलं. तर बेसिकली ज्याला गाणं आवडतं ना तो कंटिन्युअसली रेडिओ तरी लावतो. कंटिन्युअसली म्हणजे त्या काळात रेडिओ लावायचे, आता काय भरपूर ऍप्स आहेत करायला, गॅजेट्स पण भरपूर आहेत. सो मग ते थांबलं का कुठे, का मिस आउट झालं असं? थांबलं नाही. म्हणजे मी तुला मगाशी सांगितलं राहुल की माझा 95 साली पुण्यात यायचा प्रयत्न हा त्याच कारणाकरता देखील होता की एक तर म्हणजे रूट्स पुण्यात होते सगळे, आणि दुसरं म्हणजे जर पुण्यात आलो तर इगतपुरी किंवा नाशिक सारख्या शहरातनं परत इकडं आल्यानंतर कुठेतरी गाणं सुरू होईल ही एक आशा होती. पण ते नाही झालं काही कारणास्तव. आणि तू जसं म्हटलास तसं रेडिओ हे, तर मी जे सांगितलं की मी नाशिक आणि इगतपुरीमध्ये प्रवास रोजचा असायचा माझा, आणि आता तो 40 किलोमीटरचा प्रवास, आता तो 4 लेन हायवे झालाय आणि तो अक्षरशः 20 मिनिटात 25 मिनिटात होतो. त्यावेळी 1.5 तास लागायचा त्याला. तर मी माझी पहिली इन्व्हेस्टमेंट जी होती ती एक वॉकमन होता, म्हणजे कॅसेट ते टाकून आपण वॉकमन हे करायचो ना, तो वॉकमन, आणि तो माझ्याकडे अजूनही आहे वॉकमन बाय द वे. आणि तो वॉकमन मी पहिल्यांदा घेतला होता. आणि तुम्हाला आठवत असेल, आणि आय एम शुअर आपल्यापैकी सगळ्याच जणांनी या गोष्टी केलेल्या आहेत, की आपण ज्या मूवीजच्या कॅसेट घ्यायचो त्याच्यावरती 5 गाण्यांपैकी आपल्याला ऍक्च्युली 2च हवी असायची. मग ती ब्लँक कॅसेट घेऊन त्याच्यात आपल्या आवडीची गाणी भरून घ्यायची. ती 30 मिनिट, 45 मिनिट्स आणि 60 मिनिट्स असे ते 3 कॅसेट्स यायच्या. तर ते उद्योग सगळे करून त्यात आवडणारी सगळी गाणी, म्हणजे गोल्डन इरातली किशोर कुमार, रफी साहेबांची सगळी गाणी ती, आणि त्याच्या 5, 6, 7, 8, 10 कॅसेट्स तयार करून, त्या कॅसेट्सही माझ्याकडे अजूनही आहेत. आता त्याचा काही प्रॅक्टिकली उपयोग नाही, पण त्याच्या एवढ्या आठवणी आहेत त्या वॉकमन आणि त्या कॅसेटच्या बाबतीत का की ते असं टाकून द्यायला अंगावर येतात अक्षरशः अजूनही असं. तर ते मग मी प्रवासात ती गाणी कायम वॉकमन मध्ये ऐकायचो, आणि दॅट इज हाऊ आय केप माय सेल्फ कनेक्टेड विथ म्युझिक. असं होतं ते. व्हेरी गुड. आता एक दुसरा प्रश्न म्हणजे काय, 95 म्हणजे मी आता माझी ऍडिशनल माहिती सांगतो. सो शाळेत तू जसं म्हणालास की आनंद भाटे आणि संजीव अभ्यंकर, म्हणजे ऍटलीस्ट बोथ ऑफ अस आर व्हेरी ब्लेस्ड टू हिअर देम इन दॅट इरा. त्यावेळी आनंद भाटे तर आनंद गंधर्व म्हणून गाजतच होते. पण मला आठवतंय, तुलाही आठवत असेल की संजीव अभ्यंकर अगदी लताबाईंच्या आवाजात ए मेरे वतन के लोगो म्हणायचं चक्क त्या काळात. सो तू एकदमच आठवणी ताज्या केल्यास त्या. सो एक प्रश्न, जो 95 साली तू म्हणालास मी पुण्यात येत होतो. सो 95 साली 2 माणसं थोडक्यात महिंद्रा नाशिक मधनं पुण्यात यायचा प्रयत्न करत होते. त्यातल्या एका गायकाला आम्ही परत आणू शकलो पुण्यात, दुसरा गायक तू राहून गेलास तिकडेच. कोणाला परत आणलंस तू? आहे ना इथे, आपल्या इथे आहेत ना ते गायक, आहेत का? म्यूट वर टाकलेत. आहे मी आहे. सो ही कथा माहिती नाहीये वाटतं तुला, पण आपण ती त्यांच्या इंटरव्ह्यू मध्ये घेऊ. ती कथा त्यांच्या इंटरव्ह्यू मध्ये घेऊ. मला बेसिकली अमर गायक हेच बरंच कमी जणांना नाही, अमर गायक आहे ही कथा, हा भाग मला त्या कथेचा माहिती आहे. तो नाशिकहून परत आला पुण्यात ही कथा माहिती नाही मला. ती
इंटरेस्टिंग. त्याच्या इंटरव्ह्यू मध्ये आपण ते करूया. हो, अमर गायक आहे हे म्हणजे अगदी पूर्वीपासून माहिती आहे मला ते, आणि त्याच्याबद्दल खूप बोलण्यासारख्या गोष्टी आहेत. पण राहुल म्हणतो तसं ते आपण आज फोकस राहुलवर ठेवूया. तर मी मुद्दाम थोडासा हा मुद्दा का जोडला की त्यांनी एक प्रश्न विचारला तुला की हा स्टेजवरचा राहुल आणि स्टेजवरनं खाली उतरलेला राहुल तर बऱ्यापैकी फरक असायचा. तर आता तू काहीतरी आम्हाला त्याच्याविषयी सांग जरा. आता मी काही ऍस्पेक्ट सांगू शकेन तुझे, कारण मी तुला बरेच वर्ष पाहिलेलं आहे. मग तू अगोदर सांग. नाही, पण मला तुझ्याकडनं ऐकायचंय की तुला काय वाटतं त्याच्याविषयी. म्हणजे खरं सांगायचं तर की असा काही कॉन्शियस एफर्ट नसायचा त्याच्या बाबतीत की अरे आपण स्टेजवर चाललोय आणि आपण आता स्टेजवरनं खाली येतोय. म्हणजे हे ऑब्झर्वेशन आहे, खरंच खूप मोठं ऑब्झर्वेशन किंवा छान ऑब्झर्वेशन आहे म्हणायला हरकत नाही. पण एक गोष्ट निश्चित होती, कदाचित ती प्रोफेशनल गायचो मी त्याच्यामुळे आलेली असेल, की आपण स्टेजवर गेल्यानंतर आपण आपलं 110% कॉन्ट्रीब्युशन हे तिथं दिलंच पाहिजे. मग समोर एक प्रेक्षक असू दे, 1000 असू देत किंवा भरलेला असू दे ऑडिटोरियम किंवा रिकामा असू दे, आपण आपल्याला जे काम दिलेलं आहे त्या स्टेजवर जाऊन ते निभावायचं. मग ते त्या रोलमध्ये जाऊन, त्या गाण्यात जाऊन, त्या गाण्यातल्या भावना उतरवणं. जर ते रोमॅन्टिक गाणं असेल तर तेवढ्याच रोमॅन्टिकली, जर सॅड गाणं असेल तर तेवढ्याच सॅडली, हे आपल्याला उतरवता आलं पाहिजे. ही कुठेतरी ती शिकवण होती आणि त्या दृष्टीने ते कदाचित घडत असावं. म्हणजे मला खरं सांगितलं तर आज कोणीतरी सांगण्याचा प्रयत्न केला की अरे तुझी वागणूक अशी असायची ही आता, तर मी आय विल नॉट बी एबल टू रिअली डिफरन्शिएट की मी असं का करायचो. पण कुठेतरी त्याची बॅकग्राऊंड ही असेल की आपण जी डिलिव्हरी करतो आहे, जे गाणं असेल किंवा एखादा नाटकातला रोल असेल, म्हणजे लोक म्हणतात ना की तो भूमिका जगतो, तसं ऍज सिंगर कदाचित मी ते गाणं जगायचो आणि त्याच्यातून तो ऑनस्टेज परफॉर्मन्स करतानाचा राहुल आणि खालती आल्यानंतरचा राहुल हे दोन वेगवेगळे असायचे कदाचित. याच्यातून मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली आणि ती मला मुद्दाम नमूद करावीशी वाटते. मी कदाचित आधी पण एक दोन मुलाखतींमध्ये बोललो होतो. म्हणजे जसं तो मी किस्सा सांगितला की स्टेज पुसून ती बंडी नोकराची दिसावी अशा अवस्थेत आणली वगैरे, किंवा येतात अमरला विचार की बाबा अमऱ्या तुला काही हेल्प पाहिजे का. तर हे जे स्पिरिट त्यावेळेला त्या टीम मध्ये डेव्हलप झालेलं होतं की ते बाबा हा आपला शो आहे, तो सर्वार्थाने उत्तम करणं हे आपलं प्रत्येकाचं कर्तव्य. असं कधी नसायचं की ठीक आहे मी 95% दिलंय, 94% दिलंय तर आता ठीक आहे. तर तसं नाही, ते आपण ते 100 किंवा तू म्हटलं तसं 110% करायचा प्रत्येकाचा प्रयत्न असायचा. 100%. आणि मला असं वाटतं की तो जो ऍटिट्यूड त्यावेळेला तयार झाला किंवा ती जी भावना रुजलेली आहे मनात, त्याचा तुला नक्कीच पुढे कुठेतरी फायदा झाला. आणि तू जसं म्हणालास तुझ्या प्रोफेशनल करिअरच्या प्रवासाबद्दल, की त्यांना असा IT हेड पाहिजे होता की त्याला प्रोसेसचे सगळे भाग माहिती होते. नाही प्रसन्न, आणि इनफॅक्ट इन्सिडेंटली मला सुद्धा त्याच गोष्टीमुळे IT मध्ये संधी मिळाली होती. पण हे मला पुन्हा नमूद करावं वाटतं की त्यावेळेला जे आपण हे सगळे केले उद्योग, त्याचा नक्कीच कुठे कुठे फायदा. तर तुला काय वाटतं? मी तुला दोन गोष्टी मी तुला सांगेन या बाबतीत. म्हणजे कुठेतरी जेव्हा आपण रिअर व्ह्यू मिरर मध्ये बघत असतो आपलं आयुष्य आणि कुठेतरी गोष्टी जोडण्याचा प्रयत्न करत असतो, मला दोन गोष्टी प्रकर्षाने जाणवलेल्या आहेत की ज्या आपण कॉलेज डेज मध्ये केल्या आणि ज्या आता आपल्याला खूप प्रोफेशनली त्याचा फायदा होतो. एक जसं तू म्हटलंस तसं की आपण कुठेही ना, म्हणजे मी जसं म्हटलं आमऱ्याला, अरे आमऱ्या लावू का स्पीकर, काय मदत करू का, मग आपण कुठेही ना मी माझा हा रोल आहे, मी एवढंच करणार आणि याच्या बाहेरचा मी काही करणार नाही, हे आपल्यातलं कोणीच केलं नाही त्यावेळी. आणि त्यामुळे आपण आज देखील जेव्हा टीम्स बरोबर काम करतो तेव्हा मी एखादा जर इश्यू असेल किंवा एखादा प्रॉब्लेम असेल तर मी असा विचार करत नाही की मी हेड ऑफ द डिपार्टमेंट आहे आणि मी टर्मिनल समोर बसून मी डिबगिंग करू का किंवा कशाला करू. मी आजही त्याच्यात घुसतो. म्हणजे आपली ती जी एक विचार करण्याची पद्धत आपल्याला झालेली आहे की आपण आपल्या टीमला बरोबर घेऊन जायचं. ह्याच्यात मग माझा रोल हा आहे, तुझा रोल तो आहे, की कुठल्याही प्रकारच्या बाउंड्रीज क्रिएट न करता आपल्याला वी हॅव टू ऑल वर्क टुगेदर टू मेक शुअर दॅट दी टास्क इज अकम्प्लिश्ड. हा एक फायदा तेव्हापासून आपण ज्या केलेल्या गोष्टी आहेत ना त्याचा खूप होतो.
दुसरी गोष्ट मी तुला एक सांगेन की आपण जेव्हा फिरोदिया करायचो, तुला आठवत असेल तर फिरोदियाचं ना एक कायम एक सूत्र असायचं. म्हणजे फिरोदियातली जी नाटकं असायची त्याच्यात एक सूत्र असायचं आणि त्या सूत्राला अनुसरून आपण बाकी ज्या ज्या काही विविध कला गुणदर्शन त्याच्यात करता यायच्या त्या करायचो. म्हणजे एक सूत्र जर असेल तर त्या सूत्राला अनुसरून मग एक हिरो एक हिरोईन आहे, मग ते कुठेतरी भेटलेत, मग त्यांचं तिथे आपण एक बॅकग्राऊंडला रोमॅन्टिक गाणं करायचो किंवा कोणीतरी त्या रोमॅन्टिक गाण्याच्या बेसिसवरती पेंटिंग करायचं, किंवा दंगल चालू असताना त्या दंगलीच्या सीन मध्ये कोणीतरी येऊन त्या आपल्या मशालीमधून त्या तोंडातनं रॉकेल ओतून हे करायचं. म्हणजे हेच जेव्हा मी माझ्या टीमशी बोलतो तेव्हा त्यांना मी हे सांगत असतो की आपल्या सगळ्यांचं एकच उद्दिष्ट आहे की आपलं डिपार्टमेंट, आपले प्रोजेक्ट हे सक्सेसफुल करायचे आहेत आपल्याला. त्याच्याकरता आपण प्रत्येक जण वेगवेगळा रोल प्ले करतोय. आज मी पुढे येऊन काहीतरी रोल करतोय, मी माझी विविध कला गुणदर्शन करतोय, उद्या कोणीतरी दुसरा येईल, परवा कोणीतरी तिसरा येईल. पण आपलं जे मूळ मुद्दा आहे, मूळ सूत्र जे आहे डिपार्टमेंटल असेल, प्रोजेक्ट रिलेटेड असेल, ते आपल्याला धरून त्याच्या अनुषंगानेच ह्या सगळ्या कला प्रदर्शित करत राहून जेणेकरून ते जे सूत्र आहे ते पुढे पुढे आपलं कसं जाईल आणि त्याच्यात आपण कसे सक्सेसफुल होऊ किंवा ते कसं आपण व्यवस्थित दाखवू शकू टू दी मॅनेजमेंट, टू दी स्टेक होल्डर्स, टू दी शेअर होल्डर्स कम्युनिटी, हे फार महत्वाचं आहे. आणि हे जेव्हा जेव्हा मी त्यांना सांगतो तेव्हा मी त्यांना फिरोदियाचं उदाहरण देतो, या नाटकांचं उदाहरण देतो किंवा ही थीम कशा असायच्या ह्याचं उदाहरण देतो. आणि ते मला वाटतं खूप आपण ते जे आपल्यावरती आपण ते खूप जवळनं पाहिलं किंवा ते मी असं म्हणेन की ते जे संस्कार झाले आपल्यावरती एकंदरीत, त्याचा खरोखर खूप फायदा होतो या सगळ्या गोष्टींमध्ये आता प्रोफेशनल. बरोबर आहे, तू फार योग्य शब्द वापरला, संस्कार हाच शब्द त्याच्यासाठी फार उत्तम आहे. तू आता प्रोफेशनल करिअर आणि आपला हा फिरोदियाचा जो फायदा सांगितलास, तू मगाशी इंट्रोडक्शन करताना म्हणालास की ग्लेनमार्क थ्रू तू बऱ्याच कंट्रीज मध्ये वगैरे फिरलास. हो. सो तो प्रकार काय होता, म्हणजे ते एक्झॅक्ट कळलं नाही, कारण फार्मास्युटिकल इंडस्ट्रीचे ग्लेनमार्कच्या इन्स्टॉलेशन युरोपमध्ये आहेत हे माहिती आहे, पण त्याच्यात तुझा रोल काय होता आणि त्यामुळे तुला फिरावं का लागलं आणि तो एक्सपिरियन्स काय होता किंवा कुठे कुठे गेलास तू? म्हणजे मी ग्लोबल हेड ऑफ IT होतो तेव्हा ग्लेनमार्क मध्ये असताना, आणि ग्लेनमार्क इज अ इंडियन मल्टीनॅशनल, त्यामुळे हेड ऑफिस इंडियात होतं. इंडिया आणि रेस्ट ऑफ द वर्ल्ड IT इंडियातनं मॅनेज व्हायचं, पण माझ्याकडे रिजनल ITs होते. सो रिजनल ITs मला रिपोर्ट करायचं. म्हणजे फॉर एक्झाम्पल नॉर्थ अमेरिका एक रिजन होता, किंवा साऊथ अमेरिका, म्हणजे नॉर्थ अमेरिका म्हणजे ऑब्व्हियसली US मध्ये ऑफिस होतं आमचं. नॉर्थ अमेरिकामध्ये ब्राझील, अर्जेंटिना, पेरू, इक्वेडॉर, तो बेल्ट यायचा. रशिया अँड CIS मध्ये एक ऑफिस होतं, म्हणजे तिथे एक IT हेड होता. सेंट्रल ईस्टर्न युरोप म्हणजे तुमचं पोलंड, त्याच्यानंतर स्वित्झर्लंड, UK, ह्या 3 ऑफिसेस मिळून एक हेड होता. तर हे सगळे IT हेड्स मला रिपोर्ट करायचे फंक्शनली त्यावेळी. आणि त्यामुळे SAP इम्प्लिमेंटेशन असेल किंवा SAP रोलआउट असतील किंवा आमच्याकडे तेव्हा सेल्सफोर्स इफेक्टिव्हनेसची काही ऍप्लिकेशन्स होती जी आम्ही ग्लोबली रोलआउट करत होतो, त्याचे रोलआउट्स असतील किंवा नवीन काही लॅब्स सेट व्हायच्या R&Dच्या त्याच्याकरता. सो असे काही ना काहीतरी विविध कारणास्तव या सगळ्या कंट्रीजमध्ये जाणं असायचं. आणि प्रोफेशनल ट्रॅव्हल खूप होतं त्यावेळी. म्हणजे ऍट सम पॉइंट ऑफ टाइम ते एवढं वाढलं होतं ना राहुल, की सगळे उठल्यानंतर 1-2 मिनिटं विचार करण्यात यायची, अरे आता आपण काल आपण कुठल्या कंट्रीत झोपलोय ना आज आपण कुठल्या कंट्रीत उठलेलोय. म्हणजे बॉडी क्लॉक सुद्धा इतकं डिस्टर्ब झालेलं असायचं कुठेतरी की कदाचित नंतर त्याचं पहिल्या सुरुवातीचं थ्रिल जसं विरलं त्यातलं, तसं नंतर त्याच्या डिसएडव्हान्टेजेस जास्त जाणवायला लागली होती त्या ट्रॅव्हलची. किती कंट्रीज राहुल आता टोटल? काय म्हटलास? किती कंट्रीज, किती देश? 25-30 बीट केलंस का? तो आपला इंडियाचा अँबॅसिडर आहे रे जाकार्तामध्ये. कोण? शैल्या. अच्छा. तू जे म्हणतोयस ते मी कोरिलेट करू शकतो आणि प्रेयस सुद्धा कोरिलेट करू शकेल. एक छोटी आठवण थोडं डेव्हिएट करतो. म्हणजे माझं जॉब तर सेल्स मार्केटिंग आहे, पण
प्रेयस सुद्धा जबरदस्त ट्रॅव्हल करायचं. एक आठवण आमच्या दोघांची अशी आहे की एकदा आम्ही दोघं अशा पहाटेच्या फ्लाईटमध्ये कलकत्ता एअरपोर्टला भेटलो. अरे बापरे. आणि आय मीन इतके एक्झॉस्टेड होतो बऱ्यापैकी की आम्ही शेजारी बसून होतो, काही बोलत नव्हतं, फक्त हाय हॅलो झालं आणि वी आर जस्ट सिटिंग टुगेदर. सो वी कॅन व्हेरी वेल कोरिलेट. हो, ऍब्सोल्युटली ऍब्सोल्युटली. राहुल, दुसरा म्हणजे प्रोफेशनल एरियातला दुसऱ्या प्रश्नाकडे जायचं आहे. तुम्हाला एक या ग्लेनमार्क बद्दल बोलायचं होतं. हा, बोला. आपण आता तू पण जसं बोललास की ग्लेनमार्क इज अ इंडियन मल्टीनॅशनल फार्मा कंपनी, आणि त्यातून तू एकदम रहेजा माइंडस्पेस मध्ये कसं काय आला? म्हणजे असं आता जे आम्हाला आमच्या दृष्टीने वाटतं म्हणजे ऍज अ लेमॅन इन दॅट फील्ड, किंवा तू मल्टीनॅशनल फार्मा कंपनीतून एक रिअल इस्टेट कंपनीमध्ये आलास, विच इज अगेन हॅव्हिंग प्रेझेन्स ओनली लिमिटेड टू इंडिया अँड लिमिटेड टू फ्यू मेट्रो अँड बिग सिटीज. तर वॉज इट नॉट coming down to or coming to a lower level company or नाही, तसं नाही. एक दोन गोष्टी होत्या, दोन कारणं होती त्याच्या मागची. म्हणजे मी जर का तुला प्रोफेशनली पर्सनल दोन्ही कारण मी सांगतो. प्रोफेशनल कारण हे होतं की ग्लेनमार्क मध्ये आय हॅड डन व्हॉट आय हॅड टू, आणि त्याच्यानंतर इट वॉज ओनली अ न्यू कंट्री अँड अ न्यू रोल आउट. म्हणजे त्यात नाविन्य असंच काही नव्हतं करण्यासारखं. म्हणजे एक टेम्पलेटाइज्ड इम्प्लिमेंटेशन आपण ज्याला म्हणतो, ते टेम्पलेट तयार केलं होतं आम्ही. त्याला आम्ही हे म्हणायचो ग्लेनमार्क ऑपरेशन ब्लूप्रिंट म्हणून. आणि ती ब्लूप्रिंट येऊन प्रत्येक कंट्रीत जाऊन ती फक्त इम्प्लिमेंट करायची होती. त्यात म्हणजे मला एक वेगवेगळ्या कंट्री व्हिजिट करायला मिळणं याच्या व्यतिरिक्त सच चॅलेंजिंग काही नव्हतं. नंबर 1. नंबर 2 म्हणजे जसं मी मगाशी म्हटलं तसं की तो जर पिरियड बघशील तू 2010-11, तर इन्फ्रास्ट्रक्चर, रिअल इस्टेट किंवा ओव्हरऑल कंट्रीमध्ये देखील सगळं या 2 क्षेत्रांमध्ये, इन्फ्रास्ट्रक्चर मोर सोएवर आणि ई कॉमर्स, या 3-4 क्षेत्रामध्ये खूप प्रगती होताना दिसत होती. म्हणजे मॉलचं कल्चर आपल्याकडे साधारण 2007-2008च्या सुमारास आलं, किंवा आणि ते नंतर फोफावत होतं. सो रहेजा फ्रॉम अ ब्रँड पर्स्पेक्टिव्ह गेव मी दॅट. म्हणजे मला शॉपर स्टॉप किंवा हायपर सिटीचं एक्सपोजर, किंवा इनऑर्बिट मॉल, किंवा हॉटेल्स त्यांची वेस्टिन किंवा JW मॅरियट, या सगळ्याचं एक्सपोजर होतं. आणि मला एका कंपनीत जाऊन या 3-4 इंडस्ट्रीजचं IT शिकण्याची काय म्हणतात एक ऑपॉर्च्युनिटी मला त्याच्यात दिसत होती. त्यामुळे मी ते शिफ्ट केलं होतं. हे प्रोफेशनल रिझन झालं. पर्सनल रिझन वरती जसं मी सांगितलं एक भयंकर ट्रॅव्हल होतं. आणि दुसरं म्हणजे खरं सांगायचं तर ते एवढं ट्रॅव्हल होतं की मुलगी मला कधी कधी मला भीती होती ती मला बाबाच्या ऐवजी काका नाही म्हणणार अशी. त्यामुळं ती कधीच म्हणजे भेट व्हायची नाही, आणि ती कुठेतरी मला त्या मुवमेंट्सने मिस करायचो. म्हणजे ती मला बायको बऱ्याच वेळा फोन करून सांगायची, अरे ती आज तिने पहिलं पाऊल टाकलं, ती चालायला लागली, ती हसली, ती पहिले बाबा बोलली. आणि या कुठल्या तरी मुवमेंट सगळ्या मिस होत होत्या म्हणजे त्या ट्रॅव्हलमध्ये. हे कुठेतरी लक्षात येत होतं. त्यामुळं एक स्टेबल मुंबई बेस्ड शक्यतो जॉब असावा अशी ती एक गरज होती, टू स्पेंड मोर टाइम विथ फॅमिली. आणि त्या दृष्टीने सुद्धा ती मूव्ह झाली. पण नो, आय मीन जे काय झालं ते छान झालं. चांगलीच होती कंपनी, चांगलंच एक्सपोजर मिळालं तिथेही आयटीतलं. पण आता मग रहेजामधून लुडाचा पण प्रवास, म्हणजे आता तसं बघायला तरी जरी दोन्ही रिअल इस्टेट मधल्या कंपन्या असल्या, इन्फ्रास्ट्रक्चर कंपन्या असल्या, तरी मला वाटतं दोघांचे प्रोफाईल्स आणि कल्चर विल बी टोटली डिफरंट. Profile is more or less same, but pressures are definitely different. Like I said, Raheja was more annuity kind of business, assured cash flows. इकडं तसं नाहीये. जेव्हा आम्ही 10,000 करोडचं टार्गेट ठेवून बिझनेस करतो 10,000 करोडचा, तेव्हा इफ यू लुक ॲट ॲव्हरेज तिकीट साईज ऑफ अ होम ॲट 1 crore, you are essentially talking about 10,000 homes a year to be sold, which boils down to 300 apartments to be sold daily basis. आणि सध्याचा प्रेझेन्स फक्त पुणे आणि मुंबई आहे. त्यामुळं ते जर कॉन्सन्ट्रेशन बघितलं आणि ती जी कॉम्पिटिशनच्या अगेन्स्ट पोझिशनिंग बघितलं, तर सेलिंग 300 अपार्टमेंट्स ऑन अ डेली बेसिस इज अ ह्यूज जॉब. ऑब्विसली सेल्स मार्केटिंग डज अ ग्रेट जॉब अबाउट इट, बट ऍज अ फंक्शन सपोर्टिंग देम ती प्रेशर्स नेहमी तुमच्यावरती येत असतात. सो इट्स अ डिफरंट. सो रोल वाईज जरी सेम असलं हेडिंग IT, तरी
त्याचे कास्केडिंग प्रेशर्स म्हण किंवा कास्केडिंग ज्या त्याच्या रिक्वायरमेंट्स आहेत टू सपोर्ट बिझनेस आर फार टू डिफरंट बिटवीन रहेजा अँड लोधा. सो हे सुद्धा एन्जॉय करतोय. थोडस संक्षिप्त तू सांगू शकशील का, म्हणजे लोढासारख्या कंपनीमध्ये टिपिकल जे ट्रेडिशनल IT हेडचं काम असतं वर्सेस तुझं जे काम आहे त्यात काय फरक? सो आय विल म्हणजे मला आनंद होतो हे सांगायला की जरी लोढासारखी कंपनी आपण म्हणतो किंवा आता 1 वर्ष झालं लिस्ट होऊन वगैरे किंवा, पण खूप अर्ली अडॉप्टर्स आहोत आम्ही ITचे. आणि म्हणजे सेल्सफोर्स सारखं सॉफ्टवेअर CRM करता 2011-12 पासून युज होत आहे. SAP 2015 पासून युज होत आहे. आणि आता थोडस नवीन ह्याच्याकडे यायचं आलं तर आम्ही खूप ऍडव्हान्समेंट केलं. म्हणजे आता कोविड आणि त्या दरम्यान झालेले लॉकडाऊन्स वेअर अ ग्रेट आय ओपनर्स. म्हणजे कोविडच्या दरम्यान साईट व्हिजिट्स, आमच्या बिझनेसमध्ये साईट व्हिजिट्स वॉज कन्सिडर्ड टू बी अ व्हेरी इम्पॉर्टंट मूव्ह फॉर सेल टू हॅपन. आणि कोविडमध्ये जेव्हा साईट व्हिजिट्स होत नव्हत्या तेव्हा काय करायचं, मग धंदा तर पूर्ण बंद करू शकत नाही. सो वन थॉट वॉज, इफ कस्टमर्स कांट कम टू साईट, कॅन वी टेक द साईट टू कस्टमर. आणि त्या थॉट प्रोसेस मधून मग आम्ही बरीच कामं केली. AR VR रिलेटेड बऱ्याच डेव्हलपमेंट्स केल्या, जिथे आज आय एम प्राऊड टू से की आम्ही एखाद्या कस्टमरला व्हर्च्युअली पूर्ण साईटचा एक्सपिरियन्स देऊ शकतो, नेबरहुडचा पूर्ण एक्सपिरियन्स देऊ शकतो, पूर्ण बिल्डिंगचा, पूर्ण अम्युनिटीजचा एक्सपिरियन्स देऊ शकतो. त्याचा पर्टिक्युलर फ्लॅट जो आहे तो त्याला जर बघायचा असेल आतून तर त्याचा एक्सपिरियन्स देऊ शकतो. एखाद्या प्रोजेक्टमध्ये जर कोणी मल्टी स्टोरीड बिल्डिंग आहे ऑब्व्हियसली, तर लेट्स से 33rd फ्लोअरवरनं ईस्ट साईडचा व्ह्यू कसा असू शकेल, वेस्ट साईडचा व्ह्यू काय असू शकेल, किंवा ईस्ट साईडचा मॉर्निंग व्ह्यू कसा आहे, इव्हनिंग व्ह्यू कसा आहे, हे सगळं आम्ही व्हर्च्युअल AR VR च्या थ्रू कस्टमर्सला आज सिटिंग ॲट होम इज दाखवू शकतो. आणि लॉट ऑफ सेल ड्रिव्हन थ्रू दॅट, स्पेशली इन द NRI सेगमेंट वगैरे. आणि हे सगळं अमेझिंग म्हणजे हे मे नॉट बी ऍज अ कस्टमर बट ऍज अ काय म्हणतात त्याला, टेक्नॉलॉजी असं ते कधीतरी पाहायला नक्की आवडेल. हा ऍब्सोल्युटली, कधी म्हणजे एनी टाइम. So what is it? What is Lodha doing in metaverse? सॉरी, मी म्हणालो प्रेस बोलतोय. What is Lodha doing in metaverse now? मेटावर्स मध्ये लोढाची काही आहे का? नाही, सध्या तरी एक्सप्लोरेटरी स्टेज मध्येच आहोत आम्ही प्रेस. त्याच्यात अजून नाही, म्हणजे त्याच्यावरती काय एक्झॅक्टली करायचं हे इट इज स्टील बिंग एक्सप्लोर. सो ट्रम्पला भेटलास की नाही तू? नाही, मला वाटलं ते इंडियात आले तेवढाही मोठा नाही झालो रे अजून. पण होईन, एखाद दिवशी भेटीन जरूर. ज्युनियर ट्रम्पला तरी भेटीन, कारण ट्रम्प टॉवर मध्ये ते येत असतात आमच्या इकडे ऑफिसमध्ये. राहुल, एका नाटकाची मला आठवण होते. आपण प्रिपरेटरी कॉलच्या वेळेला मी बोललो होतो की एक असं आपलं नाटक होतं की ज्या नाटकामध्ये शेवटपर्यंत तुला कुठलं गाणं दिलं गेलं नाही आणि तुला तर गाणं म्हणायचंच होतं, आणि काही शेवटच्या मिनिटामध्ये तुला ते गाणं दिलं गेलं आणि ते तू उत्तम प्रकारे, छोटासाच तो पार्ट होता त्या नाटकाचा, पण ते उत्तम प्रकारे तू गायला होतास. सुरेश भटांची कविता होती. टीला किंवा बीला होतो आणि दिलं गेलं नाही, म्हणजे असं काही कोणाचा त्याच्यात हेतू नव्हता द्यायचा नाही असं. पण मला वाटतं आपण त्यावेळी सगळे TB वाल्यांनी एक थोडस नवीन जनरेशनला आता करू देत आणि आपल्याला अभ्यासावरती कॉन्सन्ट्रेट करायचं वगैरे, असा काहीतरी एक तो व्ह्यू असावा त्यावेळी म्हणून. पण हा, आणि ती खुमखुमी आपल्यातली होतीच, तरी एवढं सगळं असलं तरी काहीतरी करायचंय म्हणून ते करायचं होतं. हो, मला आठवतंय ते सुरेश भटांची कविता होती, मागताना आले म्हणून राहिलो भिकारी. त्याच म्हणतोयस ना तू? हो, तुमच्या बीच फिरोदी होत, आमच्या बीचं फिरोदी होत ते. करेक्ट. कारण काय, सगळी गाणी वाटून झाली होती आणि काही शिल्लक राहिलं नव्हतं. हा, आणि ही कविता, आणि मला वाटतं कुठेतरी क्लायमॅक्स मध्ये त्या नाटकाच्या ही वापरली गेली होती. आणि बरोबर,
मला पम्या अजूनही पाईपवरती बसला आठवत होता. हा पम्या पाईप मध्ये बसला होता. हा, आणि मला अजूनही आठवतंय तो सीन की भरतला पिन ड्रॉप सायलेन्स होता मी हे गाणं म्हणताना. पिन ड्रॉप सायलेन्स म्हणजे ते नाटकाचा इफेक्ट एवढा भयंकर झालेला होता त्या क्लायमॅक्स पर्यंत येईपर्यंत की त्या इम्पॅक्ट मध्ये ते गाणं मागणं आलं जे असं, आणि ऍब्सोल्यूट पिन ड्रॉप सायलेन्स वरती मी ते गाणं डिलिव्हर केलं होतं. मला अजूनही आठवतंय. अमेझिंग एक्सपिरियन्स होतो. असे खूप एक्सपिरियन्सेस आहेत रे. म्हणजे मला अजूनही आठवतंय, म्हणजे आम्ही मला वाटतंय 91 ला जेव्हा फर्स्ट टाइम इनसिंकला गेलो, आणि इनसिंकला तेव्हा ते प्रिलिमिनरी राऊंड मध्ये आम्ही जेव्हा गेलो होतो तेव्हा साधारण एक प्रस्थापित कॉलेजेस होती ही. म्हणजे कॉमर्स आर्ट्स सायन्सची कॉलेजेस ऑब्व्हियसली जास्त करणार, पण इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये एक सीओईपी सोडलं तर मला नाही वाटत दुसऱ्या कुठल्या कॉलेजचं असं काही खूप वर्चस्व असायचं या सगळ्या ह्याच्यांवरती, स्पर्धांवरती वगैरे. आणि आम्ही जेव्हा गेलो प्रिलिमिनरी राऊंडला तेव्हा असं काय कोणी अरे काय कुठलं व्हीआयटी कॉलेज आणि काय आता हे करणार आहेत असं एक साधारण तो नूर होता सगळ्यांच्या चेहऱ्यावरती वगैरे. पण तो परफॉर्मन्स झाला, तो सुपर्ब झाला. त्याच्यानंतर फायनल सिलेक्शन झालं, फायनलचा परफॉर्मन्स सुपर्ब झाला, आणि त्याच्या मधली जी जर्नी होती ऍक्च्युली दॅट वॉज ऑल्सो व्हेरी अमेझिंग जर्नी. अश्विनच्या ओळखीने आम्ही बऱ्याचशा रिहर्सल त्यातल्या म्हणजे अनिल गोडे सर आणि अनिल कुलकर्णी सर यांच्या सोबत केल्या, आणि तो एक भयंकर लर्निंग फेज होती त्यावेळेची सुद्धा ती. म्हणजे गातानाची, इव्हन छोट्या छोट्या नोट्स कशा लावायच्या आणि छोट्या छोट्या नोट्स कशा वाजवायच्या, अविनाशला म्हण किंवा दीपकला म्हण, अश्विनला म्हण, हे खूप गायडन्स त्यांच्याकडून आला. आणि मला वाटतं जेव्हा जे 91 ला जे इनसिंग जिंकलं त्याच्यामध्ये एक मोठा सहभाग त्या गायडन्सचा पण होताच डेफिनेटली. नक्कीच. तर आता पुन्हा पुण्याला यावंसं नाही वाटत. आता रिटायरमेंट लाईफ पुण्यातच जगायचंय. रिटायर्ड लाईफ पुण्यातच आहे करायचं अशी सध्या. आता पुढचा टप्पा काय, करिअर किंवा गायन क्षेत्रातला, असं काही तू प्लॅन केलंयस का, किंवा असं तुला वाटतं का की आता ह्याचा पुढचा टप्पा माझा हा असू शकतो किंवा असायला पाहिजे? करिअर मध्ये खरं सांगायचं तर अर्ली रिटायरमेंट घ्यायचा विचार आहे, अगदी फ्रँकली सांगायचं तर. कारण आता कुठेतरी ही ते 29-30 वर्ष कॉर्पोरेटमध्ये काढलेली आहेत, त्या स्ट्रेस लेवल, ते पॉलिटिक्स आणि सगळ्या गोष्टींचा आता कुठेतरी उभं येतो, कंटाळा येतो, नको वाटतं त्याच गोष्टी करायला. त्यामुळे अर्ली रिटायरमेंट डज नॉट मीन की मी काम करणार नाही, बट आय विल वर्क ऑन माय टर्म्स अँड कंडिशन्स. आता एवढ्या मल्टिपल इंडस्ट्रीजचा एवढ्या वर्षाचा एक्सपिरियन्स झालाय, त्यामुळे कुठेतरी छोटं फोट कन्सल्टिंग म्हण किंवा व्हर्च्युअल CIO टाइप्सचे जॉब्स म्हण असे काहीतरी करेन. साधारण एक अजून 2-3 वर्षाचा कालावधी आखतोय मी, त्याच्या दृष्टीने वाटचाल चालू आहे. ते सगळं कसं प्लॅनिंग करायचं त्याच्यावर सध्या काम करतोय. गाण्याच्या बाबतीत एक इच्छा आहे की एक स्टुडिओ सेटअप करायचा आहे स्वतःचा. क्या बात आहे. मला आवडेल असे आपण जेव्हा त्या फेज मध्ये होतो आपल्या उमेदीच्या काळात, तेव्हा या सगळ्या गोष्टी खूप स्वप्नवत वाटायच्या की मला स्टुडिओत जायचंय, मला स्टुडिओत रेकॉर्डिंग करायचं वगैरे. आणि कुठेतरी ती आपल्याला आर्थिकदृष्ट्या पण न झेपणाऱ्या गोष्टी होत्या या. तर मला एक थोडस काय म्हणतात तो एक CSR ऍक्टिव्हिटी पण म्हण कदाचित, की स्टुडिओ असा सेटअप करायचा आहे की ठीक आहे तो एक प्रोफेशनल स्टुडिओ असेलच जेव्हा काही करायचं असेल तेव्हा, पण असं कोणी आलं तिथं ज्याला की जो म्हणेल की अरे माझ्याकडे टॅलेंट आहे, माझ्याकडं सगळं आहे, मला सगळं करायचं आहे, पण माझ्याकडे पैसे नाही आहेत बाबा, तर ठीक आहे बाबा तू कर, म्हणजे ऍट कॉस्ट मी ते कदाचित त्याला करून देईन, आणि दॅट इज हाऊ आय विल डू माय CSR, आणि दॅट इज हाऊ आय विल पे इट बॅक टू दी कम्युनिटी इन दॅट सेन्स. असं काहीतरी डोक्यात आहे. थोडेसे त्या दृष्टीने पण वाटचाल करतोय, काही लोकांची बोलणी चालू आहेत, काही गोष्टी एक्सप्लोर करतोय त्या बाबतीतही.
परमेश्वराच्या कृपेने त्याच्यातही यश येईल. नक्की नक्की येणार. तुझं 100 डेज बद्दल रनिंग, 100 डेज रनिंगचं सांग ना. 100 डेज, हो, तो अँगल एक राहिलाच तुझ्या व्यक्तिमत्वाचा. हा तो एक अँगल राहिलाच खरंच रे. ते 100 डेज रनिंग थोडस उशिरा आलं. म्हणजे त्याच्या अगोदर काय झालं ते थोडस तिथून इंटरेस्टिंग आहे की मी रहिजामध्ये असतानाच काही कलिग्स होते, दे यूज टू रन आणि ते मॅरेथॉन्स करायचे किंवा हाफ मॅरेथॉन्स करायचे वगैरे. आणि कुठेतरी त्यांचे अचिव्हमेंट्स ना इंटरनेट पोर्टलवर यायच्या आणि ते मला ना खूप असं आवडून जायचं की अरे हे काहीतरी करतायत आणि ते इंटरनेट पोर्टलवर त्यांचे धावतानाचे फोटो येत आहेत किंवा त्यांचे अचिव्हमेंट्स येत आहेत, ही मॅरेथॉन केली, ही हाफ मॅरेथॉन केली. हे कुठेतरी त्याच्यातून ती माझी सुरुवात झाली की नाही आपणही करूयात. सुरुवातीला अगदी म्हणजे 100-200 मीटर पासून सुरुवात झाली, मग हळूहळू ग्रॅज्युएट होत गेलो आणि केलं. आणि मग त्याच्यानंतर केल्या हाफ मॅरेथॉन्स केल्या. मी 4 करायचो टिपिकली नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, 4 महिन्यात 4. त्याच्यातून मग ते एक आलं होतं 100 डेज चॅलेंज HDOR म्हणून, त्याचं 100 डेज ऑफ रनिंग. दॅट आय टूक मोर टुवर्ड्स अ मेंटल थिंग to deliver as equal as physical, and that mental angle was equally important in my case. कारण अदरवाईज काय होतं माहितीये का की आपण आरंभशूर म्हणतात ना, त्या कॅटेगरीत असतो, कधीतरी करतो काहीतरी असं घेतो डोक्यात करायचं म्हणून आणि 1-2 दिवस, 4 दिवस, 8 दिवस, 15 दिवस, महिनाभर करतो आणि देन वी लिव्ह इट. तर ते मला कुठेतरी अवॉइड करायचं होतं. सो मला जेवढं ते फिजिकल चॅलेंज म्हणून इम्पॉर्टंट होतं तेवढंच मला ते एक मेंटल चॅलेंज म्हणून पण इम्पॉर्टंट होतं माझ्या दृष्टीने. ते की आपण काहीतरी करायला घेतोय आणि ते 100 दिवस त्याची कन्सिस्टन्सी ठेवायची आणि ते डिलिव्हर करायचंय, हे फार महत्वाचं होतं. सोपं होतं तसं. म्हणजे मला असं वाटतं 3 किलोमीटर पर डे तुमचं झालं पाहिजे वगैरे असं काहीतरी होतं. आणि मी 2 वर्ष केली ती कंटिन्युअसली. 1 वर्ष काहीतरी 450 किलोमीटर केली मी 100 दिवसात, आणि त्याच्या नेक्स्ट इयरला मग मी ठरवून 500 किलोमीटर केले होते. पण लाईक आय सेड, म्हणजे फिजिकल तर ते पॉसिबल होतं. म्हणजे मला त्यात काही अवघड वाटत नव्हतं करायला. मेंटली ते करायचं. आणि त्याचा जर का पिरियड बघशील ना तर तो साधारण एप्रिल 3rd वीक, एप्रिल एंडला असं सुरू. म्हणजे आता मुंबई मॅरेथॉन किंवा दिल्ली मॅरेथॉन झाल्यानंतर, हा, आणि साधारण ऑगस्ट पर्यंत वगैरे होत होतं. त्यामुळं पावसाळा येतो मध्ये, मे महिन्यासारखी स्कॉर्चिंग हीट असते, आणि त्या सगळ्यात तुम्ही ती कन्सिस्टन्सी दाखवणं ह्याच्याकरता खूप मेंटली तुम्ही खूप स्ट्रॉंग लागता. आणि मी त्या दृष्टीने सुद्धा त्याच्याकडे खूप बघितलं आणि त्या दृष्टीने पण ते केलं ऍक्च्युली. अजून चालू की नाही? आय कॅन वाउच फॉर इट की I can vouch for it ki running distance is not important, doing it daily is important. And it is very difficult. 100 days continuously without missing is very Without injury. Without injuries. Yes, without injuries. Yeah. आता एक गोष्ट प्रेयर्स मध्ये फोकस चेंज करतोय, पण तरी जर कोणाच्या कोणी लक्षात नसेल आणलं तर एक सांगा असं वाटतं की शुभदा आता हे स्केच लाईव्ह करते. अनदर एकाच वेळेला 2 ट्रीट्स मिळत आहेत. ऍब्सोल्युटली. राहुल, मला एक थोडं विचारायचं होतं. हा, मॅकडॉट. येस. अरे मला आय एम सो थ्रिल्ड यार. तू 9:30 म्हणजे 11:15, 12:15, 12:15, 12:30 तुझ्याकडे? हो, 12:15. हा, तू जागलास माझ्याकरता मित्रा. खरंच ग्रेट. मला हे ऐकायलाही छान आवडतं. आणि तू मध्ये वाडियाचा रेफरन्स दिला, हो, आपण वाडियातही एकत्र होतो दोघं जण. त्यावेळेला मला जसं आठवतं थोडस, तू क्रिकेटही खेळायचास. खूप सगळे प्रकार केले रे आयुष्यात. म्हणजे असं वाटतं की जॅक ऑफ ऑल आणि मास्टर ऑफ नन झालो आपण.
पण म्हणजे आठवण यासाठी की मला वाटतं काय कुठल्या तरी संघात किंवा असं काही होतं आणि एक वेंट लिटल सिरियस ट्रॅक तू चांगला खेळायला लागला होतास काहीतरी होतं त्याचं काही सांगता येईल का म्हणजे काही त्याची लिंक मला लागेल ना. नाही, तुला आठवत असेल तर वाडियामध्ये आपल्याकडे याच्या म्हणजे इंटर क्लास टुर्नामेंट्स असायच्या त्या, म्हणजे फर्स्ट मेक वर्सेस थर्ड सिव्हिल किंवा सेकंड इलेक्ट्रिकल वर्सेस सेकंड डीआरई वगैरे अशा त्या सगळ्या टुर्नामेंट्स असायच्या. आठवते त्या वाडियाच्या ग्राउंड वरती असायच्या त्या. मी थोडस लीड घेऊन फर्स्ट इयरला असताना आपण फर्स्ट मेकची टीम तयार केली होती आणि आम्ही खेळलो आणि ते काहीतरी परफॉर्मन्स चांगला आला. मग नंतर मला कॉलेजमध्ये त्यांनी सिलेक्ट केलं होतं किंवा जीपीपी आणि म्हणजे इंटर काय म्हणतात कॉलेज टाईपची जी अंडर येणारी कॉलेजच्या काहीतरी टुर्नामेंट्स होत्या त्या, त्याच्याकरता मी सिलेक्ट झालो होतो. पण ते काय एखाद दोन मॅचेस खेळून नंतर काही झालं नाही, म्हणजे विशेष असं काही त्याच्यात प्रगती झाली नाही कुठल्याच प्रकारची. त्या म्हणजे तसं ते वाडियाचं विजयाचं कल्चरही नव्हतं रे, की स्पोर्ट्स किंवा ह्याला काहीतरी असं खूप हे. तुला देशपांडे सर आठवतच असतील ना आपले, महत्वाचा होता तेव्हा आपल्या करण्यासाठी ह्या 2-3 गोष्टी लक्षात होत्या. एक तर कारण क्रिकेटचं एक डिप्लोमाला एक क्रिकेटचं स्टँडिंग आलं होतं, तिथे तू होतास. आणि एक प्रोफेशनल सिंगिंग जे तू तिथे सांगत होतास, जे तुझं जे गाणं धमाल फेमस झालं त्यावेळेला वाडियाची कन्सेप्ट बदलली की इथे येणारी मुलं थोडीशी आर्टिस्टिक पण आहेत. मशीन तर चालवतीलच पण कदाचित माईक पण चांगल्या पद्धतीने धरतील. इंटरेस्टिंग, मजा. तू त्या सूर्य हॉस्पिटलच्या मागे राहायचास ना रे मग? मला आठवतंय. मला आठवतंय बरेच वेळेला मी नारायणपेठेतनं निघून सायकलवरनं तुझ्या इकडे यायचो, मग आपण एकत्र बरोबर जायचो वाडियाला वगैरे, अशा गोष्टी. रस्ते सगळे तेच होते, तिकडनंच निघायचं. वाडियाला 3 वर्ष गुड तेच म्हणणार डाऊन द मेमरी लेन. आता बऱ्याचशा गोष्टी आठवत नाहीत पण असा काही रेफरन्स निघाला तर खूप काही आठवायला लागतं. अगदी खरंय. आणि आय एम सीइंग शुभदा, आय स्वेअर आय कांट स्टॉप प्रेझिंग हर. शी इज बीन डुइंग फॅब्युलस जॉब. अरे राहुल महाजन एवढा छान नाही दिसत असं म्हणायची वेळ आणली तुम्ही पारायण. एवढा छान आणि एवढा यंग. हो, आणि ते म्हणूनच अजून ती चष्मा घालतीये तुला, पण ठीक आहे तोपर्यंत तू दिसून घे. हा विदाउट चष्मा फोटो आहे, सो नो चष्मा फॉर यू. यू कीप यू यंग. करेक्ट. सो दॅट्स काइंड ऑफ इंटरेस्टिंग. राहुल, तू म्हटल्याप्रमाणे काही तुझे नातेवाईक किंवा बाकी मित्रही या कॉलमध्ये आहेत, त्यांच्यापैकी कोणाला काही विचारायचे किंवा काही आठवणी सांगायच्या आहेत? आय थिंक तुझा दादा पण आहे बहुतेक. अतुल माझा मोठा भाऊ आहे. आय कॅन से माझे सासरे यांनी लॉग इन केलेलं आहे, व्हेरी नाईस. माझी मेवणीनी लॉग इन केलंय दोह्याहून. माझी एक मैत्रीण आहे, 3-4 जण आहेत. होय. मग यांच्यापैकी कोणाला काही आठवण किंवा काही प्रश्न विचारायचे का राहुल? अतुल, संध्या, पप्पा, तुम्हाला काही कोणाला बोलायचंय, सांगायचंय, विचारायचंय? हॅलो. बोला. म्हणजे मला फार काही बोलायचं नाही, फक्त ज्या कोणी हे इनिशिएटिव्ह घेऊन हा ग्रुप तयार केलाय आणि ज्या पद्धतीने तुम्ही एकमेकांच्या जुन्या आठवणी आणि हे सगळं इथे एवढ्या वेळ आम्ही ऐकताना खरंच ऍब्सोल्युटली खूप छान वाटलं. आणि राहुल बद्दल बोलायचं झालं तर पहिल्यापासूनच तो अत्यंत मेहनती आणि प्रत्येक गोष्ट मन लावून करणारा मुलगा आहे आणि भरपूर कष्ट घेतले त्यांनी त्याच्या या सगळ्या यशामध्ये. त्याचे कष्ट हे अत्यंत महत्वाचे आहेत. आणि त्याचबरोबर त्याची बायको शिल्पा हिचा म्हणजे तो जे त्यांनी मध्ये सांगितलं मगाशी की जेव्हा ग्लेनमार्कला असताना मुलं लहान होती, त्या सगळ्या त्याला बऱ्याच वेळा बाहेर जायला लागायचं आणि या सगळ्यामध्ये फॅमिलीची संपूर्ण जबाबदारी शिल्पाने अत्यंत समर्थपणे पेलली. मुलांचं शिक्षण होतं तेव्हा लहान होती मुलं, आणि तर तिचेही मी म्हणजे आमच्या सगळ्यांच्या वतीने तिचे आभार मानतो. आणि तुमच्या खरंच म्हणजे फारच छान तुमचे हा जो काही तुम्ही सुरू केलेली आहे की सगळ्यांना तुमचा ग्रुप केलेला आहे आणि
सगळ्या मित्रांना तुम्हाला एकत्र प्रत्येकाच्या जुन्या आठवणी आणि त्याच्या करिअर बद्दल किंवा त्याच्या आवडीबद्दल तुम्ही जे काय हे करताय, किंवा आता राहुलचा इंटरव्ह्यू चालू असताना बॅकग्राऊंडला कोणीतरी चित्र काढतंय, मला माहित नाही कोण काढतंय, फार सुंदर चित्र काढलं आणि इट इज नॉट म्हणजे खूप अवघड कला आहे ती सुद्धा. जे कोणी काढत होते त्यांना खरंच धन्यवाद. आणि मला सुरुवातीला जेव्हा ते चित्र काढत होते तेव्हा वाटत होतं की हे काहीतरी चुकीचं काढतायत, आणि जसं जसं चित्र पूर्ण होत आलंय आता मला नक्कीच खात्री आहे की तो ऍब्सोल्युटली त्यांनी फार सुंदर राहुल सारखं. अरे ती सुंदर काढते शुभ. बाकीची पेंट मी तुला पाठवेन. हा नाही, मला काहीच माहित नव्हतं यातलं. तर परत एकदा सगळ्यांना धन्यवाद आणि थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. अजून बाकी कोणाला काही प्रश्न किंवा राहुल तुला असं काय वाटतं की एखादी गोष्ट राहून गेली बोलायची किंवा काही सांगायची राहून गेली? नाही रे, अशा खूप आठवणी म्हणजे एक एक नंतर आठवत राहतात. आमच्या ह्याच्या कॉलमध्ये पण मी आणि चक्र्या बऱ्याच आठवणी काढल्या होत्या. तुम्हाला एक आम्ही भरतला जो फायनल जिंकली होती ना आपण ह्याची फिरोदियाची, नाही माहिती नाही या तुमच्या बीला? आमच्या बीला नाही, आमच्या बीच्या अगोदर रे. हा म्हणजे तुम्ही माझ्या सेकंड इयरला होते. सेकंड इयरला असताना बँडोला नाही मिळाला, कारण 92ला नव्हता मिळाला. 92ला नाही मिळालं, 91ला असेल. 91लाच आपल्याला जास्तीत जास्त अवॉर्ड पण आपण 91ला जिंकलं, फिरोदिया पण 91ला जिंकलं. त्या मंगेश तो जो प्रयोग केला आम्ही, त्या प्रयोगाच्या आधी 2 तास 3 तास आम्ही पहिली स्टेज रिहर्सल भरतला त्या दिवशी अगोदर सकाळी केली होती आणि इमिडिएटली केला होता. म्हणजे एक तर कॉलेजकडून म्हणजे सँक्शन आणि परमिशन आणि भरतची अवेलेबिलिटी फॉर ड्रेस रिहर्सल वगैरे इतक्या सगळ्या गोष्टी त्या वेळेच्या होत्या की सकाळी आम्ही रिहर्सल केली आणि संध्याकाळी प्रयोग केला होता, दुपारी प्रयोग केला होता आणि ते जिंकलं होतं आपण. खूप खूप आठवणी अशा की कदाचित तो प्रयोग अनाउन्समेंटच्या वेळेला 4च लोक होती, कारण की आम्हाला अपेक्षाच नव्हती की आम्हाला काही प्राइज मिळेल. खरंय. पण अमर आणि राहुल म्हणजे खरंच त्या प्रयोगाच्या यशामुळेच नंतर जे आपल्याला कॉलेजच्या मॅनेजमेंट कडनं सपोर्ट मिळाला तो डेफिनेटली त्या यशामुळेच मिळाला, त्यात काहीच वाटत नाही. आणि तेवढा सपोर्ट मला वाटत नाही बाकी कुठल्या कॉलेजच्या मॅनेजमेंटने दिला असेल. नाही, राहुल गुणे आहे, पम्या आहे, सगळे खूप त्या म्हणजे या सगळ्यांचे खूप भयंकर कॉन्ट्रीब्युशन आहे व्हीआयटीला त्या लेवलला आणण्यात. म्हणजे कलात्मक दृष्टीने जे काय व्हीआयटीचं नाव झालं नंतर, किंवा बाकीच्या कॉलेजेसच्या दृष्टीने सुद्धा, अरे काय हे कुठलं व्हीआयटी कॉलेज आणि हे काय स्पर्धेमध्ये भाग घ्यायला आलेत. आणि तेव्हा 91-92ला आम्ही काही स्पर्धा जिंकल्या, त्याच्यानंतर जो व्हीआयटीचा बोलबाला झाला त्यात हे सगळेच गोष्ट म्हणजे हे सगळेच लोक म्हणजे पम्या म्हण, राहुल म्हण, अश्विन त्यावेळी सुंदर आपला पैकी वाजवायचा, तुला आपण मिस करतोय आता सगळेजण. लोक घाबरायची व्हीआयटी सोबत स्लॉट घ्यायला. हो, घाबरायचे लोक व्हीआयटी सोबत स्लॉट घ्यायला, अशी बरोबर परिस्थिती आली होती. ओके, आय थिंक आपण खूप गप्पा झालेल्या आहेत. शुभता, तुला वेळ लागणार आहे म्हणजे तुझ्यासाठी थांबू आम्ही का? नाही. I was just starting it. I will have to finish it up, but this is a good start. खरंच फार सुंदर झालेलं आहे. जसं पण शुभदा खूपच छान झालंय, खरंच म्हणजे खरंच छान झालंय ते. खूप तू जे काय केलंयस ते इट इज अमेझिंग. थँक्यू. आणि लाईव्ह आणि एवढ्या छोट्या वेळात म्हणजे आपण किती साधारण 1 तास 1.25 तास झाला बोलतोय, तेवढ्या वेळात तू एवढं केलंस म्हणजे हॅट्स ऑफ. थँक्यू. I will give finish it. आतापर्यंत कोणाचं तू असं लाईव्ह चित्र काढलेलं नाहीये. नाही, राहुलसाठी स्पेशल आहे. हा डेब्यू आहे. मी स्पेशल नाही म्हणणार, मी डेब्यू म्हणेन. माझ्यातर्फे तिला एक पार्टी याच्या करतो. नक्की आहे बहुतेक आता पुण्यात. तुला कॉन्टॅक्ट करते. अरे पण बट नो, माय प्लेजर. आय विल फिनिश इट अप आणि मी पाठवीन तुला मग प्रसन्न. बट ती काहीतरी इव्हेंट करते ना पुण्यामध्ये, सॉरी
हो ना, एक्झॅक्टली. इव्हेंट आहे ना पुण्यामध्ये सगळ्यांना. हो हो हो. कधी आहे? पार्टीचा ते आम्हाला पार्टीशी मतलब. पार्टी ना. हीच इव्हेंट आहे मग रे स्पॉन्सर प्रसन्न. शुभ्रा करतीये. आपल्याला पार्टी द्यायची हीच इव्हेंट आहे तिची. हो मग. आय नो. तो इव्हेंट स्पॉन्सर्ड बाय राहुल. बरं ठीक आहे, आपण थोडेसे शुभदाकडे वाहत चालू, त्याच्याऐवजी आपण पुन्हा राहुल. एक्झॅक्टली. तर म्हणजे माझ्या तर अजून कोणी जर नवीन प्रश्न नसतील तर माझ्या आपण तुम्हाला हरकत नाही. आणि राहुल पुन्हा एकदा म्हणजे हा यातला बऱ्याच नाही म्हणता काही गोष्टी मलाही आज नव्याने कळल्या, पर्सनल लाईफ मधल्या असेल किंवा प्रोफेशनल लाईफ बद्दल असेल. तर खरंच खूप छान वाटलं आणि खरंच अभिमान आहे आपल्या जवळच्या मित्रांच्या यादीत तू आहेस किंवा तुझ्या मित्रांच्या यादीत आम्ही आहोत, त्याच्याबद्दल अभिमान वाटतो त्याचा. नाही आणि मलाही इक्वली म्हणजे आपला हा जो ग्रुप आहे आणि आता खरं सांगायचं तर मला ग्रॅज्युएट होऊन किंवा VIT सोडून आज 29 वर्ष झाली, पण 29 वर्षानंतर देखील आपल्याला त्या एका कॉलेजने आपल्या सगळ्यांना बांधून ठेवलेलं आहे या सगळ्या एका साखळीत. आणि आपण सगळे अजूनही पर्सनल प्रोफेशनल लेवलला एकमेकांशी एवढे टच मध्ये आहोत, इव्हन आफ्टर 30 years इज अमेझिंग. म्हणजे ती खूपच छान फिलिंग आहे. आणि हा जो काही उपक्रम आपण गेले आता मला वाटतंय 12-15 महिन्यापासून करतोय, बाकीच्या लोकांचे सुद्धा अनुभव ऐकायला किंवा त्यांचे सुद्धा इंटरव्ह्यूज बघायला इथून पुढे आय विल लुक फॉरवर्ड टू दॅट. खूप खूप प्रसन्न एक व्यक्तिमत्वाबाबत कळतात. रिक्वेस्ट होती. हा बोल ना. कार्यक्रमाचा शेवट राहुलच्या गाण्याने झाला तर जरा बरं पडेल. क्या बात आहे. बापरे, इंटरेस्टिंग. गाण्यानी 4 ओळी तरी. आम्हाला तेच म्हणतो मग, जे सुरेश भटांची जी कविता होती. चालेल. अरे मस्तच. या फिरोदियाला केली होती ती. मला आता चाल कोणी केली होती, गायली मी होती एवढं निश्चित आहे. ते शब्द अजय आणि कदाचित ती अजय आणि अविनाशनी केली होती बहुतेक. त्याचे शब्द असे होते, मागताना आले म्हणून राहिलो भिकारी, लागली न वर्णी माझी कोणत्याच दारी, असा त्याचा मुखडा होता. आणि अंतराला सांगू का, आसवात माझी अर्धी भाकरी बुडाली, सोसण्यात उरली सुरली भूक शांत झाली, अशा बरोबर त्याच्या ओळी होत्या. मुखडा म्हणतो फक्त आता. मागतान आले म्हणून राहिलो भिकारी, मागतान आले म्हणून राहिलो भिकारी, लागली न वर्णी माझी, लागली न वर्णी माझी कोणत्याच दारी, मागतान आले म्हणून राहिलो भिकारी. वाव, फारच छान. खूप आठवणी त्या सगळ्याच्या निगडीत. मलाही शो आठवला. इनफॅक्ट शुभदाई माझ्या मते 90% काम शुभदानी पूर्ण केलेलं आहे. प्रेस जरा दाखवतो शुभदाचं काम. येस माझं ऑलमोस्ट 90% झालं. आता ऑब्विसली केस आणि ऑल ऑफ द डिटेलिंग आय हॅव टू. अप्रतिम. प्रेस 2 मिनिटं शुभदाचं काम दाखवतोस. हे दोन्ही दिसतात. शुभदाचे पण व्हिडिओ दिसते. गुड. तर पुन्हा एकदा जे लोक जे कोणी या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत सगळ्यांचे धन्यवाद. आपण वेळ काढून आमच्या कार्यक्रमात सहभागी झालात. राहुल, तुला खूप खूप शुभेच्छा.
मी आता Absolutely. धन्यवाद Thank you म्हणणार so नाही, much. कारण आपण एक फॅमिली आहोत, त्यामुळे धन्यवाद म्हणण्याची गरज नाही. पण तू जे काही प्रवास तुझा चालू आहे तो उत्तर असं चालू राहू द्या, तुझी प्रगती होऊ, आणि तुझे फ्युचर प्लॅन्स बद्दल बोललास त्यात तुला नक्की यश मिळेल याची खात्री आहे. आणि जेव्हा केव्हा जिथे कुठे ह्या ग्रुपमधल्या कोणाचीही गरज लागेल कशासाठीही, तरी तू माझा शब्द घे की आम्ही सगळेजण तुझ्यासाठी अवेलेबल. अरे अगदी, म्हणजे मला पूर्ण खात्री आहे त्याबाबत. नक्की भेटू आपण. अगदी निश्चित. ठीक आहे, चला, धन्यवाद. थँक्यू एव्हरीवन. परत एकदा धन्यवाद मित्र. धन्यवाद. Wonderful journey.